प्रत्येक वेळेस मी काय लिहित बसणार नाही, है ना, वेळ जातो ह्याच्यामध्ये. तर आपण तोंडीच करतो. हे तुम्ही लिहून घ्या. तर पहिला आपण इथं मुख्य मुद्दा काय पाहिला, की उपोद्घाताची चर्चा करत असताना मूळ आशय आणि त्याच्यामधले हे 4 मुद्दे आपण पाहिले, है ना. त्याच्यानंतर दुसरा मुख्य मुद्दा उद्देश पाहिलं आणि ते पण दुःख समस्या ते पण पाहिलं. त्याच्यानंतर विषय पाहिले आपण भगवद्गीतेचे, बरोबर. तर या विषयांमध्ये पहिला आपण ह्याच्यामध्ये मुख्य मुद्दा काय, की कोणते विषय आहेत बाबा हे, है ना, हे बघितले आपण. तर कोणते होते हे विषय, कोणते होते विषय? ईश्वर ईश्वर ज्यांना हम्म नियंत्रित करतो असा जीवात्मा. हम्म तिसरा, भौतिक जगात राहतो त्याला प्रकृती असे म्हणतात. हम्म आणि चौथा, काळ. हम्म आणि पाचवा, कर्म. हम्म तर असे हे कोणते विषय आहेत भगवद्गीतेचे, हे आपला त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, की भौतिक प्रकृतीबद्दलचा जो म्हणजे जे बरेचसे पॉइंट सांगितले, ईश्वराबद्दल सांगितलं, है ना. तर मुख्य मुख्य मुद्दे आपण चर्चा करतोय. तर भौतिक प्रकृती जी आहे, है ना, जो जास्त आपण पाहिला, तर ही जी भौतिक प्रकृती आहे, तर प्रभुपादांनी सांगितलं की आपल्याला जे मायावादी लोक आहेत ते काय म्हणतात, की ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या, है ना. तर ही जी भौतिक प्रकृती आहे, तर ते म्हणतात ही खोटी आहे, है ना. पण प्रभुपाद म्हणतात की तसं नाहीये, आपल्या शास्त्रांचं गीतेचं म्हणणं तसं नाहीये. तर काय आहे, ही जी भौतिक प्रकृती शाश्वत आहे, है ना, शाश्वत आहे आणि काय आहे, ती खरी आहे, खोटी नाहीये, शाश्वत आणि खरी अशी आहे, बरोबर. हा एक आपण मुद्दा पाहिला. आणि त्यामध्येच मग त्याच्यानंतर एक मुद्दा होता, की कसं हे जे भौतिक प्रकृतीचं अस्तित्व जरी खरं असलं, पण ती कसं आहे, नष्ट होते, है ना, भौतिक प्रकृती, हे पण आपण पाहिलं होतं. भौतिक प्रकृती नष्ट पण होते, है ना, जसं आपलं हे शरीर आहे, है ना, मग ते नष्ट होते. मग आता इथं मुद्दा उपस्थित होतो, की जरी खरी असली, खरी कशामुळे म्हटलंय, की कारण ती आपल्याला दिसते ना, तिचं अस्तित्व आपल्याला दिसतं. काय मध्ये मध्ये ते बंद पडतं. हरे कृष्णा. हा हा, हे काय और स्क्रीनचं ते नो, व्हाईट पूरा बोर्ड जो आहे, स्क्रीन. व्हाईट बोर्ड मध्ये प्रॉब्लेम आहे. ब्रो स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. हम्म. हा प्रभूजी. ओके, एक मिनिट थांबा, होईल. या ऍप्लिकेशन मध्ये बघूया. तर आपण तिथं पाहिलं होतं, की प्रकृती जरी खरी असली, तिसरा मुद्दा आपण बघत होतो त्याच्यामध्ये, है ना. तर प्रकृती जरी खरी असली तरी ते काय आहे, ते काय होते, नष्ट होते, नष्ट होते. हे आपण पाहत होतो. मग ह्याच्या अगोदरचा आपण मुद्दा पाहिला होता, दुसरा उपमुद्दा, की काय प्रकृती जी आहे, है ना, ती कशी आहे, शाश्वत आणि शाश्वत आहे. आणि काय आहे, खरी आहे. खरी आहे, है ना, असा मुद्दा आपण पाहिला होता तिथं. तर मग आता इकडं काय म्हणतायत दुसऱ्या मुद्द्यामध्ये, की शाश्वत आहे असं म्हणतायत, आणि इथं म्हणतायत की नष्ट पण होते.
हा. है ना. मग हे काय ते एकमेकांच्या विरोधी आहेत, तर ह्याची पण आपण काल चर्चा केली होती. तर असं का होतंय हे, तर कोणी सांगू शकतं याचं उत्तर? काल पाहिलेलं आहे आपण की कसं शाश्वततेला म्हटलेलं आहे. आणि लक्षात आहे कुणाच्या, कसं ह्याला नष्ट होते असं म्हटलंय. तर कसं नष्ट होतं, जसं आपलं हे विनाश होतो है ना, प्रलय आल्यावर या जगताचा विनाश होतो है ना. आणि मग काय होतं, विनाश झाल्यानंतर पुन्हा सृष्टी होते है ना. जे काय होतं, पहिल्यांदा कोणत्याही, जसं आपल्या शरीराचा जन्म होतो पहिल्यांदा, मग तो वाढतं शरीर आपलं है ना, मग स्थिर राहतं, आणि मग एक मृत्यू होतो है ना एका शरीरातून है ना. आणि मग काय होतं, मग पुन्हा जन्म चालूच असतो. इथं जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हे नष्ट झालं असं आपण म्हणतो. पण हे जे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते कसं आहे, चालूच आहे. हे चक्र जे आहे ते थांबतच नाही. चक्र कसं गोल असतं ना, असं हे गोल असं चक्र असतं. तर असं गोल, तर ते कधी संपतच नाही है ना. तर हे जे चक्र आहे, तर ह्या चक्रामुळे त्यांनी काय म्हणता येत इथं आपल्याला, की ही जी प्रकृती आहे है ना, मिथ्या नसून शाश्वत हा आहे. हा, तर अशा प्रकारे ते शाश्वत आहे, कारण चक्र शाश्वत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण तीन ह्याच्यामध्ये उपमुख्य मुद्दे पाहिले होते. हे तिसऱ्यामध्ये, हे तिसरा मुद्दा जरा थोडा मोठा होता है ना. आणि मग त्याच्यामध्ये आपण अजून पुढे चर्चा केली होती की महत्वाचा मुद्दा म्हणजे की भगवंत आणि जीवात्म्यामध्ये जे फरक आहे है ना. तर हे तीन मुद्दे आपण इथं, तिसऱ्या मधले तीन मुद्दे इथं पाहिले होते आपण है ना. मग त्याच्यानंतरचा काय होता, जो चौथा मुद्दा होता, तिसऱ्यातला चौथा मुद्दा आहे आता. तर तो काय आहे, जीवात्मा आणि भगवंत है ना, याच्यामधले आपण फरक पाहिले होते. काय होते ते फरक? पहिला फरक काय होता, आठवतंय कुणाला? जीव का जीव का प्रभू? हा, चेतनेचा स आहे ते. पराप्रकृती ना पराप्रकृती. हा, नाही, तर बरोबर आहे, तो तिथं पण चेतनेचा फरक आहे, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. आणि इथं आपण काय विषय बघतोय, की जीव आणि भगवंतामध्ये काय अंतर आहे. जीव परम चैतन्य आहे हा, आणि आणि भगवंत, नाही नाही भगवंत परम हम्म, चैतन्य आहे. हा, जीव आहे ना जीव कसा शरीरापुरता आहे, हा शरीरापुरती मर्यादित चेतना आहे. हा, तर जीवाची जी चेतना असते है ना, ती कशी आहे, हो. मर्यादित चेतना आहे है ना. आणि भगवंतांची चेतना कशी आहे, त्यांना पूर्ण चेतनेचं ज्ञान असतं है ना, सगळ्या गोष्टीचं है ना. तर सगळ्यांच्या शरीराबद्दल ज्ञान कुणाला आहे, भगवंताने भगवंतांना आहे है ना. आणि आपल्याला कसं, जीवात्म्याला कसं असतं, आपल्या की आपल्या शरीरापुरता. आपल्या स्वतःच्या शरीराचं ज्ञान असतं है ना. तुम्हाला काय त्रास होतोय मी नाही सांगू शकत है ना. तर मला काय त्रास होतोय ते तुम्ही नाही सांगू शकत. हा फरक आहे आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये. हा पहिला फरक आपण काल याची विस्तारानं चर्चा केलेली आहे है ना. मग दुसरा फरक आपण काय बघितला होता, आठवतोय कुणाला, की भगवंत, आपण काय होतो जेव्हा इथं जन्म घेतो तेव्हा काय होतो, आपण कसे आहोत, शुद्ध आहोत की अशुद्ध आहोत? अशुद्ध. हा,
आता सध्या नाही, पण जेव्हा आपण मूळचे कसे आहोत आपण? आपण शुद्ध आहे तसे, पण हा भौतिक जगतात आल्यावर अशुद्ध होतो. हा. आणि भगवंत होतात का हो? नाही, तर भगवंत आपण नाही. कसे, भगवंत कसे असतात? शुद्धला शुद्धच असतात, है ना? हो. शुद्ध ते जरी भौतिक जगतामध्ये आले, येतात का ते तरी भौतिक जगतात भगवंत? येतात. हा येतात. येतात, है ना? अवतार घेतात ते, है ना, हो भौतिक हो. जगतात. हम्म. आणि आपण कसे होतो? अशुद्ध अशुद्ध. होतो. तर हा काय फरक आहे का, की हो, नाही? हो आहे आहे. ना. हम्म. तर असा भगवंत आणि आपल्यामध्ये असा फरक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काही फरक पाहिला होता का आपण? तर त्याच्यामध्ये प्रभूजींनी जो सांगितला आहे ना, तो पण आपण, जड हा आणि चेतन. हा, जड आणि चेतन, है ना. तर मग आपल्याला इथं असं काय म्हणावं लागेल की परमात्मा चेतन हम्म, आणि जीव. तर जीव जो आहे, है ना, तर तो काय आहे? चेतन आहे, है ना. जीव हा. आणि हे जीव काय आहे हो? भगवंतांची प्रकृती आहे, है ना, पराप्रकृती आहे. आणि भगवंत कसे आहेत? त्यांचे स्वामी आहेत या जीवाचे, है ना. त्यांच्या अधीन आहे ना जीव. प्रकृती काय असते? स्वामींच्या अधीन असते, है ना. तर हे पण एक फरक आहे की जीव काय आहे? त्यांचा अधीन आहे, आणि भगवंत त्यांचे स्वामी आहेत, है ना. हे पण आपण समजू शकतो. एक मालक आहे आणि दुसरा काय त्यांचा सेवक आहे, है ना. इथं जागा नाही तर खाली लिहितो. स्वामी, एक स्वामी आहे आणि सेवक आहे, असं पण आपण फरक करू शकतो, है ना. तर हे एक आपण तिसरा, सॉरी चौथा, त्याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये हे चौथा मुद्दा आपण पाहिला होता, है ना. त्याच्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये पाचवा एक मुद्दा त्यांनी सांगितला होता आपल्याला. काय? इथं ते संपलेलं आहे पेज, थांबतच नाही. ठीक आहे. हे झालं, चौथ्या पर्यंत आपण पाहिलेलं आहे ना. तर इथं हे कट करावं लागेल. तर त्याच्यानंतर जो पाचवा मुद्दा आहे यामध्ये, है ना, तर तो काय पाहिला होता आपण? मुक्तीचा. बंद पडलं काय? एक थोडस आज ते वेळ लागेल, पहिला दिवस असल्यामुळं पुढच्या वेळेसपासून ते व्यवस्थित होऊन जाईल. तर दिसतंय ना. तर हे जे पाचवा मुद्दा आहे, है ना, तर तो काय पाहिला होता आपण? मुक्तीच्या रूपामध्ये, है ना. काय असते मग ही मुक्ती? काय असते? भौतिक चेतनेपासून मुक्त होणे. हा. तर आपण जसं आपण पाहिलं मागच्या मुद्द्यामध्ये, चौथ्या मुद्द्यामध्ये, की जीव आणि भगवंतांमध्ये फरक काय? तर आपण अशुद्ध झालोय, है ना, या भौतिक चेतनेनं ग्रस्त झालोय, है ना. तर ही जी आपली भौतिक अशुद्ध अशी चेतना आहे, है ना, त्या अशुद्ध चेतनेमधून कसं होणं? शुद्ध होणं, है ना. त्यालाच आपण मुक्ती म्हटलंय, है ना. असं आपण पाहिलं होतं या मुक्तीमध्ये, है ना. या मुक्तीमध्ये आपण काही मुद्दे पाहिले होते, है ना. तर काय काय होते ते? की जसं जीवाची जी चेतना आहे, है ना, ती काय आहे? अशुद्ध आहे. हा पहिला मुद्दा आपण पाहिला होता याच्यामध्ये.
ती कशी विकृत झाली. जे शुद्ध रूपामध्ये असते त्याचं हे विकृत रूप म्हणजे अशुद्ध. विकृत म्हणजे आपण उलट किंवा विकृत पण आपण त्याला म्हणू शकतो. जसं तुम्ही ऐकलं असेल की पाण्यामध्ये जसं प्रतिबिंब असतं तसं पण आपल्याला इथं दिसून, हे आपण एक पाहिलं होतं या मुक्तीमध्ये. तर कशामुळं अशी ही झाली हो अशुद्धी, आपल्याला कशामुळे आली? तर एकतर भौतिक प्रकृतीच्या संघामुळं, भौतिक प्रकृतीचा जो आपण संघ घेतला. आणि काय झालं, दुसरा एक ह्याच्यामध्ये मुद्दा होता की काय, तर आपण पण असे कर्म केले है ना, आपल्या स्वतःच्याच कर्मांमुळं आपण पण आकर्षित झालो ना भौतिक प्रकृतीकडं, आणि आपण पण कर्म केले है ना. त्या कर्माचंच फळ म्हणून आपल्याला काय मिळतं, हे असं आपण या भौतिक प्रकृतीमध्येच काय आपण या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये गुंतलेले असतो आपल्याच कर्मामुळे. हे पण आपण काल पाहिलं होतं. त्याच्यामुळं काय, तर हे कशामुळं होतं, त्याच्यानंतर पाहिलं होतं की हे कशामुळे होतं सगळं, आपली जी शारीरिक चेतना आहे है ना, शारीरिक आपली चेतना है ना, त्याला कोणता शब्द आला होता का? शारीरिक चेतनेला एक शब्द आला होता आपल्या पुस्तकामध्ये है ना, कोणता होता तो? देहात्मबुद्धी. हा, देहात्मबुद्धी. बरोबर, देहात्मबुद्धी हा शब्द आला होता त्याला. थोड्या वेळानं हे पकडत नाही. निघून जाते. ठीक आहे, हे बहुतेक हे लिहिलं तुम्ही सगळ्यांनी 3 पॉइंट, सारखं सारखं याच्यात कट करावं. ठीक आहे, पहिला जो होता की हे तिसरा आपला चालला होता मुद्दा, तर तो काय होतो की आपण पाहिलं काय बघत होतो की मुक्तीचा पॉइंट आहे ना, त्याच्यामधले उपमुद्द्यामध्ये मुक्तीचा मुद्दा आपण बघत होतो, आणि मुक्तीमध्ये आपण तिसरा मुद्दा बघत होतो की जीवात्म्याची कशी ही देहात्मबुद्धी आहे. है ना, तर ही जी शारीरिक देहात्मबुद्धी जी आहे है ना, आणि त्याच्यामध्ये जीवात्मा काय समजतो, स्वतःलाच कर्ता समजतो आणि भोगता पण समजतो स्वतःला, कर्ता आणि भोगता असं समजतो स्वतःला. बरोबर, हे आपण पाहिलं होतं. ह्याच्यातून आपल्याला मुक्त झालं पाहिजे है ना, त्यासाठी आपल्याला भक्ती केली पाहिजे. तर आपण पाहिलं की भगवंत आपले काय आहेत, स्वामी आहेत है ना, तर त्यांना ते काय आहेत, भोगता आहे सगळ्या गोष्टींचे. तर जेव्हा आपण त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करू तेव्हा काय होणार, आपण मुक्त होणार है ना. आणि सगळ्या गोष्टींचे जे कर्ता आहेत ते पण कोण आहेत, भगवंतच आहेत है ना. हे जाणून जेव्हा आपण असं पद्धतीनं कार्य आपण करणार है ना, असं कार्य आपण करणार तेव्हा काय होणार, आपण मुक्त होणार है ना, मुक्ती आपल्याला प्राप्त होणार है ना, असं आपण पाहिलं होतं. नाहीतर तोपर्यंत आपण काय होणार, बद्धच राहणार. तर आपण पाहिलं होतं, ह्याच्यासाठी उदाहरणं पण दिले होते प्रभुपादांनी है ना. कोणते कोणते उदाहरणं दिले होते की भगवंतांना आपण संतुष्ट केलं पाहिजे, ते भोगता आहे है ना, त्या भोगत्याला जर आपण संतुष्ट केलं तर आपला कसा फायदा आहे है ना, हे समजवण्यासाठी आपल्याला उदाहरणं दिली होती प्रभुपादांनी. काय काय होते ते उदाहरण? वडाच्या मुळाशी पाणी घातलं तर सर्व. हा, तर जे झाड आहे है ना, वृक्ष आहे है ना, त्याचं काय केलं पाहिजे, पहिलं उदाहरण होतं त्याच्यामध्ये की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं तर जसं फांद्यांना वगैरे पाणी मिळेल है ना. दुसरं काय होतं,
पाणी आणखी आपल्या आपलं शरीराला पोट उदर अन्न दिलं तर आपल्या दुसरं काय होतं सांग. आपल्या उदराला अन्न दिलं तर आपल्या शरीरात बरोबर. पालन पोषण होतं. तर काय आपण पोटामध्ये आपल्या आपण अन्न घातलं पाहिजे है ना? असं वृक्षाच्या मुळाशी आपण पाणी घातलं पाहिजे किंवा दुसरं आपण जे म्हणू शकतो हे व्यवस्थित चालतंय. तर आपण ते उदाहरण पाहत होतो की पोटामध्ये आपण काय घातलं पाहिजे, अन्न घातलं पाहिजे है ना. तर हे पण तिथे एक उदाहरण होतं. ह्याच्यामधून आपण आपल्याला काय की भगवंतांची आपण सेवा केली पाहिजे है ना, ते भोगता आहेत हे आपण पाहिलं होतं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की शुद्ध चेतनेमधले जे लोक असतात है ना, हे त्याच्या पुढचाच मुद्दा होता. किती 4 पर्यंत आलो होतो का मागच्या ह्याच्यात आपण? 5 पर्यंत आलो. 4. 4 पर्यंत आलो होतो. तर हे हा जो 5वा मुद्दा आहे है ना, तो काय होता की शुद्ध चेतनेमधले जे लोक असतात है ना, शुद्ध भक्त असतात, तर ते काय करतात, भगवंतांची असं सेवा करतात है ना. त्यांना भोगता म्हणून त्यांच्या संतुष्टीसाठीच असं कार्य करतात. हे शुद्ध भक्तांचं असं कार्य असतं की ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच कार्य करतात त्यांच्या शुद्ध चेतनेमध्ये है ना. आणि त्यालाच काय नाव दिले, जे भगवंतांसाठी जे कार्य आहे, सेवा करतात, त्यालाच आपण पाहिलं होतं की त्याच नाव काय आहे, भक्ती आहे है ना. भक्ती म्हणजे असं भगवंत हे भोगता आहेत है ना, त्यांच्या प्रसन्नतेसाठीच आपण कार्य करणं आवश्यक आहे है ना. अशा भावामध्ये कार्य करणं आणि आपण त्यांचे दास आहोत आणि आपण भोगता नाहीयेत है ना, या भावामध्ये जर आपण कार्य केलं तर त्यालाच आपण भक्ती असं म्हणू शकतो. तर हे जे ज्ञान आहे तर हे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळते है ना. इथं आपले हे 3 मुख्य मुद्दे जे आहेत ते पूर्ण होतात है ना. आज आपण 4थ्या मुख्य मुद्द्याची चर्चा करणार आहोत है ना. तो कोणता आहे, तो काय आहे की हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे है ना, तर हे ज्ञान समजण्यासाठी है ना, हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते समजण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण ते समजलं पाहिजे
ज्ञान समजण्यासाठी पद्धत कोणती आहे? काय पद्धत आहे जी जर आपण आचरणात आणली है ना, तरच आपल्याला हे भगवद्गीतेमधलं ज्ञान होऊ शकतं. ठीक आहे. तर हे असं आज हा पण मुद्दा आपण पाहिलेला नाहीये, तो आता आपण बघणार आहोत. ठीक. तर आतापर्यंत कुणाला समजलं नाही असं कुणी आहे? तर आज म्हणजे आपलं खरा अभ्यास आजपासून सुरू होणार आहे इथून. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं, या ज्ञानापर्यंत आपण आलो होतो. भगवद्गीतेमध्ये इथून आपण आज सुरू करणार, म्हणून हे वाचलं होतं आपण काल परिचित, पण इथं विषय बदललेला आहे म्हणून इथं थांबलो होतो आपण आणि वेळ पण झालेली होती. इथनं हा चौथा मुद्दा, मुख्य मुद्दा चालू होतोय है ना. म्हणून भगवद्गीतेत वेदविद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे. तर भगवद्गीतेत हे ज्ञान आहे, ही पद्धत दिलेली आहे. तर वेदांत सांगितलेले सर्व ज्ञान अचूक आहे ना. तर वेदामध्ये है ना, तर वेदांमध्ये सांगितलेले असं पाहिजे होतं, इथं थोडस चुकलेलं आहे. तर वेदामध्ये सांगितलेले सर्व ज्ञान अचूक आहे व हिंदू लोक वैदिक ज्ञानाला पूर्ण व अचूक मानतात. तर आपल्या जे वेदांना कोण मानतं? हिंदू लोकच मानतात. तर असं पण एक भक्तांची जी व्याख्या आहे, तर ते काय, जे वेदांना मानतात ते काय असतात? आस्तिक असतात है ना. आणि जे वेदांना मानत नाहीत ते कोण असतात? नास्तिक असतात. तर अशी पण एक आस्तिक आणि नास्तिकची व्याख्या शास्त्रांमध्ये सांगितलेली असते. तर आता इथं जसं हिंदू लोक सहसा वेदांना मानतातच की ते खरे आहेत, अस्तित्वात असतात. तर हे जे वेदांमधलं ज्ञान आहे, प्रभुपाद म्हणतायत त्याचे दोन इथं वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ते कसं असतं? पूर्ण असतं. ते जर आपण वेदांमधलं जर ज्ञान घेतलं, मग आणखीन काही जाणण्याची आवश्यकता नसते. ते पूर्ण असतं आणि काय असतं त्याच्यामध्ये काही चुका नसतात. ते चुकांपासून मुक्त असतं, त्रुटी काही त्याच्यामध्ये नसतं, अचूक असतं ते. तर कसं आहे ते ज्ञान है ना. तर हे ईशोपनिषद मधलेच उदाहरण घेतलेत प्रभुपादांनी या ठिकाणी. तर काय म्हणतायत प्रभुपाद? गाईचं शेण म्हणजे जनावराची विष्ठा आहे आणि स्मृती आणि वैदिक शास्त्रानुसार एखाद्याने जनावराच्या विष्ठेस स्पर्श केल्यास स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्याने स्नान करणे आवश्यक आहे. जेव्हा विष्ठेला स्पर्श जर झाला तर आपण स्नान केलं पाहिजे. गायीच्या विष्ठेला आपण काय करतो? शुद्ध समजतो. जर आपले शुद्धी करायची असेल, आपण यज्ञ करायचा असेल, तर तिथं गायीपासून आपण काय बनवतो? गौऱ्या बनवतो आणि त्या पण आपण वापरतो. एखाद्याला या गोष्टीत विरोधाभास वाटेल, ते वाटणारच सर्वांना विरोधाभास यामध्ये, परंतु तसा वेदांचा आदेश असल्यामुळे त्याचे पालन करण्यात काहीच चूक. तर दोन्ही पण काय आहे की तुम्ही विष्ठेला स्पर्श केल्यानंतर आंघोळ करा, स्नान करा, पण कोणत्या? गायीच्या विष्ठेला सोडून है ना. इतर विष्ठेला जर स्पर्श झाला तर तुम्ही स्नान करा. पण गायीच्या जेव्हा होतो तेव्हा ते काय पवित्र मानलं जातं, ते शुद्धीकरणासाठी वापरलं जातं है ना. गोमूत्र आणि गोबर हे पंचगव्यामध्ये पण आपण वापरतो, गोमूत्र आणि गोबर. पुढे प्रभुपाद म्हणतायत, अलीकडे आधुनिक विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की गायीच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण असतात. यासाठी वैदिक ज्ञान हे अचूक व संशयातील असल्यामुळे पूर्ण आहे आणि भगवद्गीतेत हे वैदिक ज्ञानाचे सार आहे. आजकाल शास्त्रज्ञांनी पण काय केले की ते जे अगोदर म्हणत होते की हे आमचं जे रसायन आहे, शास्त्रज्ञ म्हणत होते की तेच खूप शुद्ध आहेत असं म्हणते. पण काळाच्या ओघामध्ये त्यांना लक्षात आलं की त्यांची रसायनं वापरल्यामुळेच लोकांना काय होतोय? कॅन्सर होतोय, कर्करोग होतोय. आणि हे गाईचं शेणाचा जे वापर करतायत त्याच्यामुळे आता काय करतायत? गाईच्या शेणापासून साबण बनवतायत. ते गोमूत्र आहे, तर ते फरशी पुसायला जे आपण वापरतो, तर त्याच्याऐवजी काय करतायत? गोमूत्रांचा वापर करतायत लोक. तर असं त्यांना समजलंय आता महत्व. तेच सांगतायत प्रभुपाद की
तर हे जे ज्ञान आहे अचूक आहे वेदांमधलं है ना. ते जंतुनाशक म्हणून जे आपण वापरतो फरशी पुसण्यासाठी वगैरे है ना. आणि बरंच आता झाडांवर पण ते काय फवारणी पण गोमूत्राची करायला लागते. तर ते सेंद्रिय शेतीमध्ये है ना, तर आपण पाहतो की जे जंतुनाशक आहे है ना, त्याच्यामध्ये पण वापर होतो या गोबर आणि गोशेनाचं. तर पुढं प्रभुपाद सांगतायत की वैदिक ज्ञानामध्ये संशोधनाचा प्रश्नच उद्भवत नाही है ना. असं संशोधन करून है ना नवं काही असं तुम्हाला तयार करावंच लागत नाही. वैदिक ज्ञानामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये है ना. आपले शास्त्र बघा जसे आहेत तसेच आहे है ना. कितीतरी लाखो वर्ष झाले, करोडो वर्ष झाले है ना. तरी शास्त्र जसे आहेत तसेच. आणि आपल्या शाळा कॉलेजातला पाठ्यक्रम कसा असतो, सिलेबस कसा असतो की काय होतो तो बदलतो बदल है ना. दर 10 वर्षाला बदलतो है ना. आता माहिती नाही आमच्या वेळेस दर 10 वर्षाला तो बदलायचा. तर असं असतं है ना. तर याचे संशोधन करावं लागतं बाकीच्या विषयांमध्ये. आणि शास्त्रांमध्ये वैदिक ज्ञानामध्ये काही संशोधन आहे ना ते असतंच है ना. परंपरेने ते आपल्याला प्राप्तच करायचं असतं है ना. ते स्वीकारायचंच असतं. आपले संशोधन कार्य अपूर्ण असल्याचे कारण म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियाद्वारे संशोधन करीत आहोत है ना. तर असं का होतं, भगवंतांनी जे बनवले शास्त्र है ना, तर ते बदलत नाही. आणि आता आपले जे इथं जे आपलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळ आहे जे काही असे है ना, तर हे जे सिलेबस बनवतो है ना आपल्या महाराष्ट्र मराठी भाषेमधला, तर तो का बदलतो, असं का होतं, कारण तो जेव्हा मनुष्यांनी बनवलेला असतो तर आपण पाहिलं की आपण काय मनुष्य आहोत आणि आपलं काय झालंय अशुद्ध झालोय त्या भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळं. आणि आपली इंद्रिय पण काय आहेत अपूर्ण आहे है ना, पूर्ण नाहीये है ना. पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही आपल्या इंद्रियाद्वारे. 4 प्रकारचे दोष आहेत आपल्यामध्ये. त्याच्यामुळं काय आहे तर हे असं तो दोष पूर्ण होतो. हे जे आपण जे ज्ञान देतोय स्वतःच है ना, ते पण कसं आहे दोषपूर्ण ज्ञान आहे. तर भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेमधून चालत आलेल्या पूर्ण ज्ञानाचाच आपण स्वीकार केला पाहिजे. कारण ते ज्ञान कसं आहे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहेत, कारण ते भगवंतांपासून आलेलं ज्ञान आहे ना परंपरेनं. जसं काय की आपलं एक टाकी असते आपल्या गावामध्ये है ना, आणि त्या टाकीमधून असं कसं पाईपनं पाणी येतं, बरोबर आहे. ते आपल्या घरामध्ये येतं, परंपरा तशी असते. पाईपनं कसं शुद्ध पाणी आपल्या घरामध्ये इथं उपस्थित राहतं है ना, असं आपल्या घरामध्ये येतं. ते पाईप जर कुठं फुटला है ना तर कसं गढूळ पाणी येतं आपल्या घरामध्ये है ना. असं परंपरा जर कुठं मध्ये नष्ट झाली तर चुकीचं ज्ञान आपल्या घरामध्ये येतं. तर शुद्ध ज्ञान जर पाहिजे असेल तर ते भगवंतांपासून है ना त्या टाकीमधून कसं परंपरेनं आपल्याकडं आलं पाहिजे. तर अशा परंपरेमधील योग्य व्यक्तीकडूनच आपण ज्ञान मिळवलं पाहिजे है ना. जसं अर्जुन शिष्य या नात्याने भगवान श्रीकृष्णांकडून गीतोपदेश ग्रहण केला आणि भगवंतांच्या कोणत्याही वचनाला विरोध न करता त्याने प्रत्येक गोष्ट स्वीकारली. तर त्याने भगवंतांच्या वचनाला विरोध नाही केलेला अर्जुन, पण भगवंत जे बोलले त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारले, मला नाही समजलं है ना, तुम्ही मागं असं म्हटलं होतं आता असं म्हणताय है ना, हे मला नाही समजलं, हे मी माझ्या जीवनात कसं उतरवू है ना. असे प्रश्न तो विचारायचा. असं नाही म्हणायचं की ते तुम्ही सांगताय ते पूर्ण चुकीचं आहे, थोतांड आहे है ना. तर असं त्यानं म्हटलेलं नाही. मला नाही समजलं है ना, मी ह्यांच्याकडून असं ऐकलंय, तुम्ही असं सांगताय, मग मी ते कसं समजू, असे प्रश्न असायचे अर्जुनाचे प्रश्न आहेत. अर्जुनानं डोळे बंद करून स्वीकार केलं नाही, पण त्याचा विश्वास होता, श्रद्धा होती भगवंतांना. तर भगवद्गीता आता पुढे सांगतायत प्रभुपाद की भगवद्गीते ही पद्धत कशी आहे, अशी आहे. तर आपला मूळ विषय काय, जो चौथा मुद्दा आहे ते भगवद्गीतेचं ज्ञान आहे आणि ते कसं प्राप्त करायचं. तिथं आपण पाहिला आता पहिला मुद्दा आहे ना, कसं प्राप्त करायचं आपल्याला, परंपरेतून परंपरा. प्राप्त है ना, बरोबर आहे. तर हे पहिला बरोबर. मुद्दा आहे. आणि वैदिक ज्ञान कसं आहे, ते अचूक आहे, पूर्ण आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी नाही. हे त्याच्या पण अगोदर आपण पाहिलं
है ना, हे वैदिक ज्ञानाबद्दल तो पहिला मुद्दा आहे या ठिकाणी, है ना. तो पहिला मुद्दा काय आहे? हे वैदिक ज्ञान जो आहे इथं दिलाय, है ना, उपमुद्दा असं. चौथ्या मुद्द्यामध्ये है ना, हे वैदिक ज्ञान काय आहे? पूर्ण आहे, है ना, अचूक आहे, याच्यामध्ये संशोधनाची काही आवश्यकता नाहीये, है ना. असा हा पहिला उपमुद्दा झाला या ठिकाणी. आणि दुसरा उपमुद्दा काय होता इथं, की आपण हे परंपरेनं प्राप्त केलं पाहिजे, हे आपण पाहिलं. तर आता मग पुन्हा सांगतायत तिसरा आता मुद्दा इथे येतोय, है ना. तर भगवद्गीता जी आहे, है ना, तर हे असं नाही करायचं की जो आपल्याला आवडतोय भाग तो स्वीकारायचा आणि जो आवडत नाही तो नाकारायचा, है ना. असं नाही करायचं. तर काय, भगवद्गीता आपण कशी वाचली पाहिजे? जशी आहे तशी, है ना. त्याच्यामध्ये कोणती आपण ढवळाढवळ करता कामा नये, है ना. त्याच्यामध्ये काही मिसळायचं नाही आपल्या मनानुसार. तर या पद्धतीने आपण भगवद्गीता स्वीकार केली पाहिजे, हे तिसरा मुद्दा आहे, है ना. भगवद्गीतेचं जे ज्ञान आपल्याला पाहिजे ते आपल्याला जर प्राप्त करायचं असेल. आणि ह्याच्यानंतर चौथा मुद्दा जो आहे, है ना, भगवद्गीता समजण्यासाठी महत्वाचा जो आहे, है ना, तर ते भगवद्गीतेतलं जे जे ज्ञान आहे, है ना, ते अपौरुषेय आहे, है ना. अपौरुषेय म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दोष नाही, 4 प्रकारच्या त्रुटी यामध्ये नाहीये. तर ते कोणत्या कोणत्या असतात? तर आपण सर्वजण चुका करतो, है ना, कमी जास्त करतो, है ना, की आपण किती शुद्ध आहेत त्याच्यानुसार शुद्ध भक्तांच्या कमी चुका होत असतात. तर ते तर आपण भ्रमामध्ये असतो सगळेजण, है ना. जेवढी आपण भक्ती केली, है ना, तेवढं आपण या भ्रमाच्या बाहेर असतो. तर आपल्या सर्वांना काय असते? दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा असते. तर असं आपण फसवतो दुसऱ्यांना. जेवढा आपण शुद्ध होईल भक्ती करून, जेवढा आपण शुद्ध बनेल, तेवढ्या प्रमाणामध्ये काय होईल, की आपल्याला इतरांना फसवण्याची जी इच्छा आहे आपल्यामध्ये ती कमी कमी होत जाईल. आणि आपल्या सगळ्यांची जी अपूर्ण इंद्रिय आहेत, है ना, तर ती मर्यादित असतो आपण, है ना, पूर्ण नाही आहेत आपली. भगवंतांची इंद्रिय पूर्ण आहे, है ना, आपली सगळ्यांची अपूर्ण इंद्रिय आहेत. हे असे 4 दोष आहेत आपल्यामध्ये, है ना. तर इथं हा पण एक चौथा मुद्दा आहे महत्वाचा. ठीक आहे. तर मग पुढे प्रभुपाद सांगतायत, ते वाचा कुणीतरी, दोषपूर्ण जीव. इथं काय सांगतायत बघू. मी वाचतो का प्रभूजी? हा वाचा. हरे कृष्णा प्रभूजी, पेज नंबर सांगता का प्लीज? किती आहे सांगा प्रभूजी, इथं माझ्या इथं दिसत नाही. तुमच्यापैकी कोणीतरी 12 सांगा. नंबर. 12. 12. वाचा प्रभूजी. या दोषांमुळे साधारण मनुष्याला सर्वव्यापी ज्ञानाचे संपूर्ण निवेदन करणे शक्य नाही. नाही, इथून वाचा ना, दोषपूर्ण जीव वैदिक ज्ञान. हा तू वरची ओळ वाच. हा बरोबर आहे, वाचा वाचा. दोषपूर्ण जीव वैदिक ज्ञान प्रदान करू शकत नाहीत. सर्वप्रथम हे ज्ञान ब्रह्मदेवाला हृदयामध्ये सांगण्यात आले. ब्रह्मदेव हा सृष्टीमधला पहिला जीव आहे आणि त्याने ज्या मूळ रूपात या ज्ञानाची प्राप्ती भगवंताकडून केली होती, त्याच रूपात आपल्या पुत्रांना व शिष्यांना हे ज्ञान प्रदान केले. भगवंत हे परिपूर्ण असल्यामुळे भौतिक प्रकृतीच्या नियमामध्ये बद्ध होण्याची शक्यताच नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने हे जाणणे आवश्यक आहे की या सृष्टीतील सर्व गोष्टींचे भगवान हे एकमेव स्वामी आहेत आणि तेच मूळ निर्माते आहेत. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाचेही जनक आहेत. 11व्या अध्यायामध्ये भगवंतांना प्रपितामह म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण ब्रह्मदेवाला पितामह असे सामान्यतः संबोधले जाते. भगवंत हे पितामह यांचे सुद्धा जनक आहेत. यासाठीच कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही गोष्टीवर स्वतःचा हक्क गाजवू नये आणि भगवंतांनी आपल्यासाठी जो हिस्सा काढून ठेवला आहे त्याच गोष्टीचा त्याने स्वीकार करावा. हे काय सांगितलंय की हे जे दोषपूर्ण जीव आहे, है ना, तर आपण हे ज्ञान समजूच शकत नाही, है ना. तर ते काय केलं पाहिजे, आपण परंपरेनंच स्वीकार केलं पाहिजे. तर भगवंतांनी हे ज्ञान कुणाला दिले? जे पहिले जीव आहेत इथले ते ब्रह्मदेवांना दिले, है ना. आणि मग तर ते त्यांच्याकडून आपण हे असं
परंपरेनं आपण हे प्राप्त करू शकतो. भगवंत हे परिपूर्ण आहेत, त्याच्यामुळे काय ते भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होऊ शकत नाहीत. हे पण आपण काल बघितलं होतं आपण. आणि तेच काय एकमेव स्वामी आहेत आणि प्रकृती पण त्यांनीच बनवली आणि जीव पण त्यांच्या सगळं काही त्यांच्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे. ब्रह्मदेव पण त्यांनीच बनवलेले आहेत, त्यांच्यापासूनच उत्पन्न झाले, तेच जनक आहेत ब्रह्मदेवाचे पण है ना. आणि त्याच्यामुळे ब्रह्मदेवांना काय म्हणतात, पितामह है ना, आणि भगवंतांना प्रपितामह असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यापासून आपण हे ज्ञान स्वीकारायचं आहे. ठीक आहे. आणि पुढचा वाचा परिचित. भगवंताने आपल्याकरता जो वाटा बाजूला काढून ठेवला आहे त्याचा उपयोग आपण कसा करावा याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. याचे वर्णन भगवद्गीतेमध्ये सुद्धा केले आहे. कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये सर्वप्रथम आपण लढू नये असे अर्जुनाने ठरविले होते. हा त्याचा स्वतःचा निर्णय होता. अर्जुनाने भगवंतांना सांगितले की स्वतःच्या नातलगांना ठार मारून राज्य उपभोगण्याची आपली इच्छा नाही. हा निर्णय शारीरिक स्तरावर आधारित होता, कारण तो स्वतःला शरीरच समजत होता आणि त्याचे भाऊ, भाचे, पुतणे, मेवणे, आजोबा हे देह संबंधी होते, म्हणून त्याला आपल्या शारीरिक गरजांची पूर्ती करणे आवश्यक आहे असे वाटत होते. अर्जुनाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. सरते शेवटी अर्जुन जेव्हा सांगतो की करिष्ये वचनं तव, तुमच्या शब्दांप्रमाणे वागेन, तेव्हा तो भगवंताच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करतो. तर आता इथं विषय बदललाय. आता आता आपले किती विषय झाले, 4 मुख्य विषय झालेले आहेत, बरोबर आहे. तर आता इथं 5वा मुख्य विषय येतोय है ना. तो काय होतो आहे, तो विषय या परिच्छेदामध्ये सांगितलाय की भगवद्गीता वाचल्याचा परिणाम काय झाला पाहिजे है ना. तर पहिल्यांदा तर आपण काय की हे शारीरिक स्तरावर आहेत है ना. अर्जुन पण स्वतःला शरीरच समजून असे संबंधाच्या चेतनेमध्ये आहे है ना, देहात्मबुद्धीच्या चेतनेमध्ये आहे. पण जेव्हा आपण ही भगवद्गीता वाचू, समजू है ना आणि ऐकू है ना, तेव्हा काय होईल, तर परिणाम असा झाला पाहिजे की जर अर्जुनामध्ये झाला तर अर्जुन काय म्हणतोय भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये, करिष्ये वचनम तव, तुमच्या शब्दाप्रमाणे मी वागेन. तर जेव्हा अर्जुनाने हे पूर्ण 17 अध्याय ऐकले भगवद्गीतेचे, तेव्हा काय तो तयार झाला की भगवंतांच्या नियमाप्रमाणे, भगवंतांच्या वचनाप्रमाणे तो आपलं जीवन आता व्यतीत करणार है ना. तसंच आपण पण तयार झालं पाहिजे है ना. जे नुसतं नाही तर काय होणार, आपण भगवद्गीता वाचणार आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा काहीच उपयोग, बदलच करून घेणार नाही. तर हे बदल झाला पाहिजे, अशा प्रकारचा बदल है ना. कशा प्रकारचा, जसा अर्जुनामध्ये झालाय त्या प्रकारचा है ना, की आपण भगवंतांच्या जे काही शब्द आहेत त्याच्याप्रमाणे आपण वागणार है ना. मी वागेन त्या पद्धतीनं है ना, असं आपण तयार झालं पाहिजे है ना. असा आपला परिणाम असला पाहिजे. कशाचा, तर आपल्या भगवद्गीतेच्या अभ्यासाचा है ना. नाहीतर मग ते काही असं जर आपल्याला हे जर निष्कर्षावर जर आपण आलो नाही, आपण जर भगवंतांच्या शब्दाप्रमाणे आपण वागण्यासाठी तयार आहोत है ना, या निष्कर्षावर आपण जर पोहोचलो नाही तर काय हो, आपण एका अर्थी काय ते भगवद्गीता वाचलीच नाही असं होईल. तर तो वाचण्याचा जो प्रभाव आहे तो दिसला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की आपण ते कसं वाचलं पाहिजे, की भगवंतांचं जे नियम आहे तर ते आपल्या जीवनामध्ये उतरवेल आपण है ना, या पद्धतीने आपण ते वाचले पाहिजे. हा पहिला उपमुख्य मुद्दा इथं होता. पुढचा वाचा परिच्छेदामध्ये. या जगात मनुष्यांनी कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे भांडणे योग्य नाही. मनुष्य जीवनाचे महत्व जाणण्या इतपत आणि सामान्य पशूंप्रमाणे भांडण्याचे नाकारण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असणे आवश्यक आहे. मनुष्याने जीवनाचे ध्येय जाणले पाहिजे व हे जाणण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन वैदिक शास्त्रांमध्ये केले आहे आणि त्याचे सार भगवद्गीतेमध्ये देण्यात आले आहे. वैदिक साहित्य हे जनावरांसाठी नसून मनुष्यांसाठी आहे. पशु इतर पशूंची हत्या करू शकतात कारण त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जर एखाद्या मनुष्याने स्वतःच्या अनियंत्रित जीवातृप्ती करता प्राण्यांची हत्या केली तर तो निसर्ग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेत जबाबदार ठरतो. भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे असे विश्लेषण करण्यात आले आहे की
भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांनुसार 3 प्रकारची कर्मे असतात. उदाहरणार्थ सत्वगुणातील कर्म, राजस आणि तामस गुणातील कर्मे, त्याचप्रमाणे 3 प्रकारचा आहार, उदाहरणार्थ सत्व गुणयुक्त आहार, राजसिक आणि तामसिक गुणयुक्त आहार, या सर्वांचे स्पष्टपणे आणि विस्तृत रूपात विश्लेषण केले आहे. आणि भगवद्गीतेतील आदेशाचा जर योग्य उपयोग आपण केला तर आपले संपूर्ण जीवन शुद्ध बनते. सरतेशेवटी आपण भौतिक विश्वाच्या पलीकडे असलेले आपले ऐच्छिक अथवा इपिप्त ध्येय इप्सित गाठू शकतो. इप्सित ध्येय. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, या इप्सित ध्येयालाच सनातन, शाश्वत किंवा दिव्य जगत म्हणले जाते. या भौतिक जगतामध्ये सर्व काही क्षणभंगूर आहे हे आपण पाहू शकतो. याची निर्मिती होते, हे काही काळ स्थित राहते, काही अंशाची निर्मिती करते, क्षीण होते आणि शेवटी नाश पावते. हाच या भौतिक जगाचा नियम आहे. मग ते शरीर असो, फळ असो किंवा इतर काही असो. पण या क्षणिक जगता पलीकडे दुसरे असे एक जग आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे. ते जगत स्वरूपतः सनातन व आणि शाश्वत आहे. 11व्या अध्यायामध्ये जीव तसेच भगवान दोघांनाही सनातन म्हणण्यात आले आहे. आपला भगवंताशी निकटचा संबंध आहे आणि आपण सर्व म्हणजे सनातन धाम, सनातन श्री भगवान आणि सनातन जीव गुणात्मक दृष्ट्या एकच असल्यामुळे भगवद्गीतेचा उद्देश हा आपले सनातन कार्य किंवा सनातन धर्म, जे सर्व जीवांचे शाश्वत कार्य आहे, त्यांची जागृती करून देणे हा आहे. आपण निरनिराळ्या प्रकारच्या तात्पुरत्या कार्यामध्ये गुंतलो आहोत. आपण भगवंतांनी सांगितलेल्या कार्याचा स्वीकार करतो तेव्हा या सर्व कार्याचे शुद्धीकरण होते. वास्तविक त्याला शुद्ध जीवन म्हणतात. पुढे वाचू धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी. नाही बस बस हेच बघूत आपण काय आहे त्या परिच्छेदामध्ये. तर आता हे आपण पहिला मुद्दा इथं पाहिला की आपण त्याचा परिणाम काय असला पाहिजे हे विषय आहे आपला. आता आपण जी चर्चा करतोय है ना, भगवद्गीतेचं अध्ययन आपण केलं तर पहिला परिणाम असला पाहिजे, ते मागच्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं होतं की आपण भगवंतांच्या आदेशानुसार आपली वर्तणूक असली पाहिजे, आपण वागलं पाहिजे है ना. आता हे जे परिच्छेद आपण वाचला त्याच्यामध्ये काय म्हणताय की या परिणाम काय असला पाहिजे, आपल्या जीवनाचा उद्देश समजला पाहिजे. की आपण प्राणी नाही आहेत, आपण कोण आहेत, मनुष्य आहे ना. प्राण्यांसाठी वेगळे नियम आहेत आणि आपल्यासाठी वेगळे नियम आहेत. हे समजलं पाहिजे की आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय काय, उद्देश काय आहे ना. ते आपलं हे भगवद्गीता वाचल्यावर आपल्याला समजलं पाहिजे, हा परिणाम असला पाहिजे है ना भगवद्गीता वाचनाचा, की आपल्यासाठी वेगळे नियम आहेत आणि मनुष्यांसाठी वेगळे आहेत. आणि आपण कोणत्या प्रकारचं कर्म केलं पाहिजे, सत्वगुणी कर्म आपण केलं पाहिजे. 3 प्रकारचे कर्म असतात, आहार पण 3 प्रकारचा असतो. हे सगळं आपल्याला पुढं पाहायला मिळेल भगवद्गीतेमध्ये. आणि मग आपण सत्वगुणाचं जास्तीत जास्त आपण निवड केली पाहिजे. आणि जे आपलं ध्येय आहे है ना, ते ध्येय काय की भगवंतांच्या भौतिक धाम, भौतिक हे जे जगत आहे ना, हे इकडं काही सगळं क्षणभंगूर आहे ना. ते सोडून आपल्याला आपण हे भौतिक जग सोडून आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये जायचंय है ना, कारण आपण सनातन आहोत है ना. दुसरे असे एक जग आहे है ना, तिकडं आपल्याला जायचंय त्या आध्यात्मिक जगतामध्ये. तर काय तर यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम है ना. तिथे एकदा गेल्यानंतर आपल्याला वापस यायची काही आवश्यकता नाहीये असं सांगितलंय. भगवंतांचा आणि आपला जो संबंध आहे तो पण शाश्वत आहे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे या परिच्छेदामध्ये. तर आपण तात्पुर्या कार्यामध्ये गुंतलेलो आहोत या भौतिक जगताच्या, भौतिक शरीराच्या कार्यामध्ये, आणि ते सोडून आपल्याला काय करायचंय, भगवंतांच्याच कार्याचा स्वीकार करायचा. तेव्हा काय होईल, सर्व कार्यांचे शुद्धीकरण होते. यालाच शुद्ध जीवन म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर भगवंत पण सनातन आहेत, आपण पण सनातन आहोत आणि आपला आणि भगवंतांचा संबंध पण सनातन आहे. तर या गोष्टी इथं आपण 2 गोष्टी शिकलो की भगवंतांच्या आपल्याला धामामध्ये पण जायचंय आणि त्याच्या अगोदर आपण शिकलो की कसं
आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे ते समजून आपण तो प्राप्त केला पाहिजे है ना. त्या उद्देशासाठीच आपण कार्य केलं पाहिजे. ते भगवद्गीता वाचल्यावर असा परिणाम झाला पाहिजे है ना, की त्या उद्देशासाठी कार्य, आणि तो उद्देश काय तर भगवंतांच्या धामामध्ये जाणं है ना. यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. भगवद्गीता वाचून एवढं तरी समजलं पाहिजे आपल्याला है. ठीक आहे, पुढचं वाचा. ज्याप्रमाणे जीव हे सनातन आहेत, त्याप्रमाणे भगवंत आणि त्यांचे दिव्य धाम दोन्हीही सनातन आहेत व भगवंत आणि जीव यांचे सनातन धामामध्ये संयुक्तपणे मिलन होणे हे मानवी जीवनाचे पूर्णत्व आहे. जीव हे भगवंताचे पुत्र असल्या कारणाने भगवंत जीवाबद्दल अत्यंत दयाळू आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत घोषित करतात की सर्व येणेशी अहम बीजप्रद पिता, मी सर्वांचा पिता आहे. अर्थात त्यांच्या त्यांच्या विविध कर्मानुसार सर्व प्रकारच्या योनींमध्ये जीव आहेत, पण भगवंत या ठिकाणी दावा करतात की ते या सर्वांचेच पिता आहेत. यासाठी पतित आणि बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी तसेच त्यांना सनातन शाश्वत धामामध्ये पुन्हा बोलावण्यासाठी भगवंत अवतार घेतात. सनातन धामामध्ये प्रवेश केल्यामुळे जीव पुन्हा भगवंताच्या सहवासात आपले शरीर प्राप्त करतात. स्वतः भगवान विविध अवतार धारण करतात किंवा आपल्या विश्वासू सेवकांना पुत्र, पार्षद अथवा आचार्य म्हणून बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी पाठवतात. बरोबर. तर धन्यवाद. तर या ठिकाणी या परिच्छेदात प्रभुपाद काय म्हणतायत की आपण मागचं वाक्य घेतायत की जीव सनातन आहे है ना, भगवंत सनातन आहेत आणि भगवंतांचे धाम है ना, हे सगळं सनातन आहे है ना, आणि आपल्यात आणि भगवंतांतील संबंध पण कसा आहे, सनातन आहे है ना. आणि आपण कुठे गेलं पाहिजे, या सनातन धामामध्ये गेलं पाहिजे है ना. हे भगवद्गीता वाचल्यावर आपल्याला समजलं पाहिजे है ना. आणि हेच काय आपल्या मगच आपलं हे मानवी जीवन आहे ते पूर्ण होईल. तर बाकीच्या गोष्टी ज्या आपण मानवी जीवनात करतोय ते तर प्राणी पण करतोय है ना. मानवी जीवनात तर हेच आपण महत्वाचं कार्य करू शकतोय की आपण भगवंतांच्या धामामध्ये जाऊ शकतो आणि जे की सनातन धाम आहे. पण जी आपण कसे आहोत, भगवंतांचे पुत्र असल्यामुळं ते आपल्यावर खूप दयाळू आहेत सगळ्याच जीवांवर. त्यांनी सांगितलंय की अहम बीज प्रध पिता, असं पण ते भगवद्गीतेत म्हटलंय. मी सगळ्यांचा पिता आहे, सगळ्या जीवांचा आहे ना, सगळ्याच जीवांचा, कोणत्याही योनीमध्ये जरी असले ते है ना. तर त्याच्यामुळे आपण दुसऱ्या जीवांना कष्ट नाही दिले पाहिजे. तर यासाठीच पतित आणि बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी तसेच त्यांना सनातन शाश्वत धामामध्ये पुन्हा बोलवण्यासाठी भगवंत स्वतः येतात एवढे कष्ट घेऊन है ना, इथं अवताराच्या रूपामध्ये. सनातन धामामध्ये प्रवेश केल्यामुळे जीव पुन्हा भगवंतांच्या सहवासात आपले शरीर प्राप्त करतात. स्वतः भगवान विविध अवतार धारण करतात किंवा आपल्या विश्वासू सेवकांना पुत्र, पार्षद अथवा आचार्य म्हणून बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी पाठवतात. ते स्वतः पण येतात आणि आपल्या प्रतिनिधींना पण ते पाठवतात आपल्या सगळ्यांच्या उद्धारांसाठी या भौतिक जगतामध्ये. तर त्या आपल्या शाश्वत सनातन संबंधासाठी भगवंत एवढं कार्य करतात. पुढचं वाच. यावरून सिद्ध होते की सनातन धर्म हा कोणत्याही भौगोलिक धर्माच्या पद्धतीपुरताच मर्यादित नसून ते शाश्वत भगवंताशी संबंध असणाऱ्या शाश्वत जीवांचे शाश्वत कार्य आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्म म्हणजे जीवांचे शाश्वत कार्य होय. श्रीपाद रामानुजाचार्य सनातन शब्दाचा अर्थ असा सांगतात की ज्याला आरंभ नाही आणि अंतही नाही. म्हणून ज्यावेळी आपण सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या प्रमाणाच्या आधारावर आपण आज समजले पाहिजे की त्याला आरंभ नाही आणि अंतही नाही. पुढे वाचू का? या परिच्छेदात काय म्हटलंय की सनातन धर्माचा अर्थ त्यांनी सांगितला. सनातन म्हणजे काय की तो त्याला काही सुरुवात पण नसते आणि अंत पण नसतो, म्हणजे जे शाश्वत आहे. तर हा जो सनातन धर्म जे आपण म्हणतो शाश्वत धर्म आहे तो काही परिस्थितीवर है ना, काही भौगोलिक धर्माच्या पद्धती पुरताच मर्यादित नाहीये की म्हणजे भारतासाठी तो वेगळा आहे है ना, आणि अमेरिकेतल्या लोकांसाठी तो वेगळा आहे सनातन धर्म है ना, आणि आणखीन इतर कोणत्या पाकिस्तान मधल्या किंवा आणखीन श्रीलंकेमधल्या लोकांच्या साठी तो वेगळा आहे ना, असं नाही. तर कुठेही जरी असाल तुम्ही या विश्वामध्ये या जगामध्ये जरी कुठं असताल, या ब्रह्मांडामध्ये जरी कुठेही असाल
है ना. तरी काय तर तुमच्या सगळ्यांसाठी तो एकच आहे सनातन धर्म, है ना. तर सगळ्या जीवांसाठी तो एकच आहे आणि तो काय, त्याला सुरुवात पण नसते आणि अंत पण नसतो, असं म्हटलंय त्या सनातन धर्माबद्दल सांगतायत. आता थोडस पुढचं वाच. इंग्रजी भाषेतील रिलिजन शब्द हा सनातन धर्म या शब्दापासून थोडा भिन्न आहे. रिलिजन शब्दावरून विश्वास या कल्पनेची जाणीव होते आणि विश्वास हा बदलू शकतो. एका विशिष्ट पद्धतीवर एखाद्याचा विश्वास असू शकतो आणि ती व्यक्ती विश्वास बदलून दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करू शकते, परंतु कधीच बदलू शकत नाही. अशा कार्याला उद्देशून सनातन धर्म असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, पाण्यापासून द्रवरूपता जशी वेगळी करता येत नाही किंवा अग्नीपासून उष्णता जशी वेगळी करता येत नाही, त्याचप्रमाणे शाश्वत जीवाचे शाश्वत कार्य त्यांच्यापासून जीवांपासून अलग करता येत नाही. सनातन धर्म शाश्वत काळासाठी जीवाशी संलग्न आहे. म्हणून ज्यावेळी आपण सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या प्रमाणावरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्याला आरंभ आणि अंत दोन्हीही नाही. ज्याला आधी अंत काहीच नाही ते सांप्रदायिक असूच शकत नाही, कारण त्याला कोणत्याही प्रकारच्या बंधनाने सीमित करताच येत नाही. जे सांप्रदायिक पंथाचे आहेत ते सनातन धर्माला सुद्धा चुकीने सांप्रदायिक समजतील. परंतु आपण या विषयात सखोल ज्ञान प्राप्त केले व आधुनिक विज्ञानाच्या प्रभावामध्ये याचा विचार केल्यास आपल्याला आढळून येईल की सनातन धर्म हा या जगतातील नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील जीवांचा आहे. धन्यवाद. आता या परिच्छेदात काय सांगतायत प्रभुपाद, की प्रभुपाद इंग्रजीमध्ये लिहितायत ना, तर त्याच्यामुळं हे सांगतायत सुरुवातीला की कसं इंग्लिश मध्ये ह्याला शब्दच नाही भाषांतर करण्यासाठी सनातन धर्मासाठी, है ना. तर इंग्लिश मध्ये जो शब्द आहे रिलिजन, है ना, तर ह्याचा आपण करतो की धर्म, सनातन धर्म असा अर्थ करतो. रिलिजन म्हणजे धर्म, पण तो त्याच्यामध्ये तो पूर्ण अर्थच नाहीये. तर कसं, तर म्हणजे ह्या रिलिजन शब्दामध्ये आहे की तुम्ही विश्वास ठेवा, है ना, हे धर्म आहे असा त्याच्यामध्ये अर्थ होतो या शब्दाचा. पण हे सनातन धर्म कसं आहे, त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही विश्वास ठेवा की न ठेवा, पण तो आहेच, है ना. पण असा अर्थ त्या इंग्लिश मधल्या शब्दाचा नाहीये, है ना, हे सांगतायत प्रभुपाद. की कसं आहे, तो बदलूच शकत नाही सनातन धर्म, त्यालाच सनातन धर्म म्हणतात, है ना. कारण त्याला काही आधी पण नाहीये आणि अंत पण नाही, है ना. आणि त्याला तुम्ही बदलू पण शकत नाही आणि तो सगळ्यांसाठी एकच आहे, है ना. हे कसं असतं मग हे असं, आपण ते आपल्याला ऐकलं आपण हे, है ना, पण हे थोडंसं वाटतं की असं आहे की नाही. तर ते समजून सांगण्यासाठी मग प्रभुपाद उदाहरण पण देत आहे की कसं पाण्याचा जो सनातन धर्म आहे तो काय आहे, त्याचं जे द्रवरूपता आहे, है ना, ते वाहतं पाणी, है ना. तो त्याचा हा सनातन धर्म आहे की ते वाहतं, एका जागी स्थिर नाही राहत ते पाणी. जोपर्यंत त्याला आपण असं भांड्यामध्ये वगैरे काही पात्रामध्ये नाही ठेवत, त्याच्यात शिवाय जेव्हा ते पात्रामध्ये नसेल तर ते कसं असतं, एका जागी स्थिर नाही राहत, है ना. हा त्याचा सनातन धर्म आहे, है ना. आणि अग्नीचा काय सनातन धर्म, उष्णता आणि प्रकाश. दुसऱ्या ठिकाणी सांगतात, इथं एकच सांगितलंय प्रभुपादांनी, उष्णता, है ना. तर ह्या अग्नीमधून समजा आग पेटली आणि त्याच्यातून जर तुम्हाला गरमीचाच अनुभव होत नसेल, है ना, तर मग ती आग नाहीच आहे, है ना, दुसरंच काहीतरी आहे की ते आपल्याला मोहित करण्यासाठी ते बनवलेलं आहे, है ना, असं आपण समजू शकतो. जिथं आग आहे तिथं अग्नी आणि प्रकाश या दोन गोष्टी असल्याच पाहिजे. तर त्या जर नसतील तर तिथं आग नाहीच आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे शाश्वत जीवाचे शाश्वत कार्य, मग हा सनातन धर्म काय आहे आपल्यासाठी, आपण कसे आहोत, शाश्वत आहोत, आणि आपलं शाश्वत कार्य काय, ते म्हणजे सनातन धर्म. ते आपल्यापासून वेगळं करताच येत नाही, कितीही करावं म्हटलं तरी ते नाहीच होऊ शकत आपल्यापासून वेगळं. तर ज्यावेळेस आपण या सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा काय, श्रीपाद रामानुजाचार्यांच्या म्हणण्यानुसार आपण जाणलं पाहिजे की सनातन धर्माचा आनंद हे काही उद्गम पण नाही, सुरुवात पण नाहीये, याची आरंभ नाहीये आणि त्याचा काही अंत पण नाहीये. त्याला आपण सोडूच शकत नाही, है ना. तो काय आहे आपल्यासाठी, तो सनातन धर्म म्हणजेच भक्ती आहे, है ना. तर हे आपण भक्ती सोडूच शकत नाही, है ना. ते आपलं कार्य आहेच, ते आपण विसरलोय या अशुद्धीमुळं, पण ते काय आपण केलंच पाहिजे. आणि जसं आपण हे सोडूच शकत नाही, तो आपला धर्मच आहे.
पाणी त्याची द्रवता सोडू शकतं का? नाही. त्याच्यामुळं सगळे जीव हे भक्तीसाठीच बनलेले आहेत. ठीक. पुढचं वाच. सनातन धर्माहून इतर ज्या धार्मिक श्रद्धा संप्रदाय आहेत त्यांना मानवी इतिहासाच्या वृत्तांतामध्ये आरंभ असू शकतो, पण सनातन धर्माच्या इतिहासाला प्रारंभच नाही, कारण हा शाश्वतरित्या जीवांबरोबर संलग्न असतो. जीवांना आदी आणि अंत नाही अशी मते प्रमाणित शास्त्रे जीवांच्या संदर्भात सांगतात. गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की जीवाचा कधीही जन्मही होत नाही आणि मृत्यू होत नाही. तो शाश्वत आणि अविनाशी आहे. क्षणभंगुर भौतिक शरीराच्या विनाशानंतर सुद्धा तो अस्तित्वातच राहतो. सनातन धर्माच्या संकल्पनेबाबत विचार करताना आपण धर्माचे स्वरूप मूळ संस्कृत शब्दाच्या अर्थावरून जाणणे आवश्यक आहे. धर्म म्हणजे एखाद्या गोष्टीशी नित्य संबंधित असणारा गुण होय. आपण गृहीत धरून चालतो की अग्नीबरोबर उष्णता आणि प्रकाश आहे आणि उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी हा शब्दच अर्थहीन आहे. याचप्रमाणे जीवाच्या अशा अनिवार्य भागाचा आपण विचार केला पाहिजे की जो जीवाचा नित्य संबंध भाग आणि गुण म्हणजेच जीवाचा शाश्वत धर्म होय. पुढे वाचायचं प्रभूजी. हरे कृष्णा. हा, आवाज येतो? हा, पुढे वाचायचं का? हा. हा. इथपर्यंत वाचलं का तुम्ही? मला आवाज येत नव्हता. शाश्वत धर्म होय, इथपर्यंत हो वाचलं? हो, तिथपर्यंत वाचलं, तिथपर्यंत वाचलं. पुन्हा गेला आवाज. हरे कृष्णा. ओके, ठीक. आता येतोय ना माझा आवाज? हो हो, येतो. माझा आवाज कमी झालाय का? नाही, बरोबर. येतोय प्रभूजी. मला येत नव्हता. ठीक. तर हा जो परिच्छेद आहे तर तिथं काय म्हणतायत सुरुवातीला प्रभुपाद, सनातन धर्माहून इतर ज्या धार्मिक श्रद्धा संप्रदाय आहेत त्यांचा मानवीय इतिहासाच्या वृत्तांतामध्ये आरंभ असू शकतो. आपल्या हा जो सनातन धर्म आहे त्याचा काही हेच नाहीये. जसं सांगतात की येशू ख्रिस्त आहे ना, तर त्यांचा आरंभ आहे ना, कधी झाला त्यांचा जन्म आहे ना, जे आपलं आपण इसवी सन असं म्हणतो है ना, त्या इसवी सणाच्या वेळेस त्यांचा जन्म झाला, त्याच्यामुळे हे इसवी सन झालं. येशू ख्रिस्तांच्या जन्म आहे ना, त्यांचा आरंभ आहे. जे आता हे इसवी सन जे आपलं चालू आहे 2025, 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला है ना. तर हे काय आहेत सगळे असे धार्मिक संप्रदाय आहेत है ना. हा ख्रिश्चन धर्माचा हा संप्रदाय झाला येशू ख्रिस्तांचा है ना. तसंच हे मोहम्मद पैगंबरांचा पण जन्म आहे है ना. त्यावेळेस हे इस्लामची निर्मिती झाली. पण आपल्या ह्या सनातन धर्माचं तसं नाहीच आहे. असं काहीच नाहीये की आता आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहणार की हे सूर्यदेवाला सांगितली होती बाबा भगवंतांनी ही गीता है ना. ते जर आपण काढायला बसलो त्याचा हिशोब है ना, तर तो करोडोंपेक्षा जास्त अब्ज वर्षांच्या पुढे जातो तो हिशोब है ना. तर असं हे आपल्या हे सनातन धर्माला काही आपलं हेच नाही, आपण काढूच शकत नाही, असं हिशोबच करू शकत नाही की कधी झाला त्याचा, सुरुवात कधी झाली त्याचा आणि आरंभ कधी झाला. जीवांना आधी अंत नाही, आपल्याला पण काही आधी अंत नाही. आपल्याला पण कधी आपला झाली निर्मिती है ना, हे पण आपल्याला माहिती नाही है ना. आपण शाश्वतच आहोत आणि मरणारी नाही आपण कधी है ना. जीव तर शाश्वत आहे, त्याला मारू शकत नाही आपण. गीतेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. जीवाचा कधी जन्मही होत नाही किंवा त्याला मृत्यूही होत नाही. आत्म्याचा, जीवाचा म्हणजे आत्म्याच्या रूपामध्ये तो शाश्वत आणि अविनाशी आहे. दुसऱ्या अध्यायातच आपण बघणार. क्षणभंगूर भौतिक शरीराच्या विनाशानंतर सुद्धा तो अस्तित्वातच राहतो. या शरीराचं जरी संपलं ते तरी आत्मा राहणारच. सनातन धर्माच्या संकल्पनेबाबत विचार करताना आपण धर्माचे मूळ स्वरूप, मूळ संस्कृत शब्दाच्या अर्थानावरून जाणणे आवश्यक आहे. ह्याला आपण धर्म असं पण म्हणू शकतोय. सनातन धर्म येतोय ना, तर धर्म म्हणजे काय असतो, तर एखाद्या गोष्टीशी नित्य संबंध असणारा गुण, हे कधी सोडतच नाही ती वस्तू. जसं पाणी जो आहे त्याचं जो वाहन आहे, द्रवता जी आहे तो सोडतच नाही आणि जोपर्यंत तो एका पात्रामध्ये आहे तेव्हाच तो सोडतो. आणि त्या पात्राच्या बाहेर निघाला तो
की तो वाहणारच है ना, एका जागी स्थिर राहू शकत नाही. तर तसंच हे मनुष्य जो आहे हे सनातन धर्माचं पालन केल्याशिवाय तो राहूच शकत नाही. है ना. तर आपण गृहीत धरून चालतो की अग्नी बरोबर उष्णता आणि प्रकाश आहे. आणि है ना, जसा अग्नीचा गुणधर्म काय की त्याच्यामध्ये उष्णता आणि प्रकाश असतो. है ना. उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी हा शब्दच अर्थहीन आहे. असं कोणी म्हणूच शकत नाही की असा अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये उष्णता आणि प्रकाश नाही. याचप्रमाणे जीवाच्या अशा अनिवार्य भागाचा आपण विचार केला पाहिजे, जो जीवाचा नित्य संबंधी भाग किंवा गुण म्हणजेच जीवाचा शाश्वत धर्म होय. है ना, तर हे आपल्यामध्ये काय मग पाण्यामध्ये त्याचं वाहन आहे, अग्नीमध्ये त्याचा उष्णता आणि प्रकाश आहे. है ना, जसं साखरेमध्ये काय आहे, तिचा गोडवा आहे. है ना, मिरचीमध्ये गोडवा. काय आहे? तिचा तिखटपणा आहे. है ना. तर तसं मनुष्यामध्ये काय आहे? तर हे जे आहे हा सनातन धर्म है ना, हे मनुष्यांसाठी आहे. है ना, असं सांगतायत प्रभुपाद. पुढचा परिच्छेद वाच. ज्यावेळी सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रत्येक जीवाच्या स्वरूपाबद्दल विचारले, त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले की जीवाचे स्वरूप अथवा वैधानिक स्थिती म्हणजे श्री भगवान यांची सेवा करणे होय. आपण चैतन्य महाप्रभूंच्या विधानाचे जर विश्लेषण केले तर आपल्याला सहजपणे दिसून येईल की प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाची सतत सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो आणि असे करताना जीवन उपभोगत असतो. ज्याप्रमाणे सेवक मालकाची सेवा करीत असतो त्याचप्रमाणे खालच्या स्तरातील पशु मानवाची सेवा करीत असतात. अ हा ब मालकाची सेवा करतो, ब हा क मालकाची आणि क हा ड मालकाची सेवा करतो इत्यादी. याप्रमाणे आपण पाहू शकतो की एक मित्र दुसऱ्या मित्राची सेवा करतो, माता आपल्या पुत्रांची, पत्नी पतीची आणि पती आपल्या पत्नीची सेवा करतो इत्यादी. जर आपण ज्या पद्धतीने जाणण्याचा प्रयत्न केला तर दिसून येईल की समाजामध्ये सेवेच्या बाबतीत कोणताच अपवाद आढळता येणार नाही. एखाद्या राजकारणी जनकल्याणार्थ सेवेची क्षमता वाढवण्याचा जाहीरनामा जनतेमध्ये प्रस्तुत करतो. म्हणून मतदार आपले मौल्यवान मत त्या व्यक्तीला समाजाची मौल्यवान सेवा करावी म्हणून देतात. दुकानदार ग्राहकाची आणि कारागीर भांडवलदाराची सेवा करतो. भांडवलदार आपल्या कुटुंबाची सेवा करतो आणि कुटुंब शाश्वत जीवाच्या शाश्वत सेवा क्षमतेप्रमाणे राष्ट्राची सेवा करते. अशा रीतीने आपण पाहू शकतो की कोणताही जीव एक दुसऱ्याची सेवा करण्यापासून अपवाद नाही आणि म्हणून आपण निर्धास्तपणे असा निष्कर्ष काढू शकतो की सेवाभाव हा जीवाचा नित्य सहयोगी आहे आणि सेवा करणे हा जीवाचा सनातन धर्म आहे. हम्म. हे महत्वाचे वाक्य आहे तिथं. तर सुरुवात काय करे जस चैतन्य महाप्रभूंना नी सांगितलं होतं है ना. चैतन्य महाप्रभूंना विचारलं सनातन गोस्वामींनी की जीवाचं स्वरूप काय आहे. है ना, तर ते आहे भगवंतांची सेवा करणं. मग पुन्हा प्रभुपाद लिहितायत की ते काय विस्तार करतात की बिना सेवा करता आपण या जगामध्ये राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती ही कुणा ना कुणाची सेवा करतच आहे. है ना, त्याच्यामुळे काय आहे की जे सेवा करणं आहे, सेवाभाव हे आहे. है ना, हेच काय आपला नित्य सहयोगी आहे आणि सेवा करणं हेच काय आहे सनातन धर्म आहे. तर तो जो सनातन धर्म आहे है ना, तो काय आहे जीवांसाठी सेवा करणं. है ना, तोच सनातन धर्म आहे. है ना, हे आपल्याला समजलं. पुढचं वाचा. तरीही मनुष्य विशिष्ट काळ आणि परिस्थितीप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या धर्माचा स्वीकार करतो आणि याप्रमाणे स्वतःला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध किंवा इतर प्रकारच्या सांप्रदायिक पंथांचा मानतो. अशा ह्या उपाधी म्हणजे सनातन धर्म नव्हे. एखादा हिंदू आपली श्रद्धा बदलून मुस्लिम किंवा एखादा मुस्लिम हिंदू अथवा ख्रिश्चन स्वतःची श्रद्धा बदलून काही बनू शकतो इत्यादी. परंतु कोणत्याही परिस्थितीत धार्मिक श्रद्धा बदलल्याने जीवाचा इतरांची सेवा करण्याचा हा शाश्वत गुणधर्म बदलू शकत नाही. हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे कोणत्याही परिस्थितीत कोणाचे ना कोणाचे तरी सेवक आहेतच. याप्रमाणे एखाद्या विशिष्ट धर्मावर श्रद्धा असणे म्हणजे त्या जीवाचा जो सनातन धर्म आहे असे नाही, तर सेवा करणे हाच जीवाचा सनातन धर्म आहे. तर बघा जीवाचा सनातन धर्म काय आहे, तर ह्या इतर धर्मामधून हा सेवा कर. है ना, सोपा आहे हा परिचय. पुढचा वाचा. खरे तर आपण सेवाभावामध्येच भगवंताशी संबंधित आहोत. भगवंत सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत आणि आपण जीव त्यांचे सेवक आहोत. आपली निर्मिती ही त्यांच्या भोगासाठी झाली
आहे आणि जर आपण भगवंताच्या शाश्वत आनंदामध्ये सहभागी झालो तर आपण आनंदी होऊ शकतो. याखेरीज आपण आनंदी होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शरीराचा कोणताही अवयव उदराशी सहकार्य केल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे कोणीच आनंद प्राप्ती करू शकत नाही. जीवाला भगवंताची दिव्य प्रेममय सेवा केल्या वाचून आनंदी होणे शक्यच नाही. भगवद्गीतेमध्ये 7.20 देवदेवतांची सेवा किंवा पूजा करण्यास मान्यता नाही. कौमस्ते हर्त ज्ञाना प्रपंदेंते अन्य देवता तत नियमा मस्ताय प्रकृता नियता स्वया. पुढे वाचू का? हा, वाचा. ज्यांची बुद्धिमत्ता भौतिक विषया वासनायुक्त इच्छांनी हिरावून घेतली आहे, ते देवतांना शरण जातात आणि स्वतःच्या मताप्रमाणे विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक इच्छांनी प्रेरित झालेले लोक भगवान श्रीकृष्णांची पूजा न करता देवदेवतांची पूजा करतात. जेव्हा आम्ही कृष्ण नावाचा उल्लेख करतो तेव्हा ते नाव कोणत्याही संप्रदायाला उद्देशून म्हणत नाही. कृष्ण म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भांडार किंवा आनंद सरोवर होय आणि त्यांची पुष्टी शास्त्राने केली आहे. आपण सर्वजण आनंद प्राप्तीसाठी धडपडत असतो. आनंदमय भाष्यात वेदांत सूत्र 1.1.12 भगवंताप्रमाणे जीव हे चेतनायुक्त आहेत, पण ते आनंदाच्या शोधात आहेत. भगवंत हे नित्य आनंदीच आहेत आणि जर जीवांनी त्यांचा संग केला तर जीव सुद्धा आनंदी होतात. धन्यवाद. तर आता इथं काय सांगितलं या परिच्छेदामध्ये आपल्याला मागं कळालं की ते सनातन धर्म काय आहे. ते हे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हे जे धर्म आहेत है ना, हे सनातन धर्म नाहीच आहे है ना. सनातन धर्म काय आहे तर भगवंतांची सेवा करणं, सेवा करणं है ना. ते भगवंतांची अजून आलं नाही है ना. सनातन धर्म काय जीवाचा, तर तो सेवक आहे है ना, कुणाची ना कुणाची तरी तो सेवा करतच असतो है ना. तर आता या परिच्छेदामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद, तर खरे तर आपण सेवाभावामध्येच भगवंतांशी संबंधित आहोत है ना. एक वेळ आता भगवंतांचा नव्हता तिथं है ना, तर सनातन धर्म म्हणजे काय, सेवा करणं हे प्रभुपादांनी सांगितलं याच्या अगोदरपर्यंत. आता इथं या परिच्छेदामध्ये त्यांनी आणलंय भगवंतांना. तर भगवंतांचा आणि आपला संबंधच काय आहे, की आपण भगवंतांचे सेवकच आहोत है ना. त्या सेवाभावामुळंच, जर सेवाभाव नसेल तर काय, आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काही संबंधच नाही है ना. हा सेवाभावच काय तर संबंध आहे, ह्याच्यामुळेच आहे है ना. भगवंत सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत आणि आपण जीव आहोत है ना, हे काल आपण पाहिलं. तर ते भोक्ता असल्यामुळे आपण त्यांच्यासाठी कार्य केलं पाहिजे. जसं जे शरीराचे अवयव जे पोटासाठी कार्य करतात ते आपण काल ह्याची विस्ताराने चर्चा केली. तर जीवाला भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा केल्या वाचून आनंदी होणे शक्यच नाही है ना. जसं हाताला पोटाला खाऊ घातल्याशिवाय काही मिळेल का, मिळणं शक्यच नाही. त्याला शक्ती मिळण्याचा एकमेव मार्ग आहे की त्याला असं जे ताटामध्ये आहे ते उचलून त्याला तोंडामध्ये टाकून ते पोटालाच आनंद देणं है ना. तर ह्याच्यामध्येच नच काय होणार आहे, त्या हाताचं पण कल्याण होणार आहे. तसं जीवाचं पण काय आहे की भगवंतांची सेवा केल्याशिवाय त्याला काही दुसरा पर्यायच नाहीये. हे कुठं सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की हे देवी देवतांची सेवा करण्यामध्ये तुम्ही वेळ नका घालवू है ना. स्पष्टपणे सांगितले की भौतिक इच्छांनी प्रेरित झालेले लोक भगवान श्रीकृष्णांची पूजा न करता देवी देवतांची पूजा करतात. कारण त्यांना काहीतरी भौतिक इच्छा पाहिजे असते, त्याच्यामुळे ते तसं करतात. आणि जेव्हा कृष्ण आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय, तर ते आनंदाचे भांडार आहेत है ना. सगळ्यांना आनंद प्रदान करणारे आहेत, आनंद सरोवर आहेत है ना. तर असं शास्त्रांमध्ये या कृष्ण शब्दाचे अर्थ दिलेले आहेत है ना. आणि आपण सगळेजण आनंदासाठी धडपडत असतो आणि आपल्याला कोणाला दुःखी व्हायचं नसतं. तर आपण पण चेतनायुक्त आहोत, भगवंत पण चेतनायुक्त आहेत है ना. आणि आपण दोघंही काय आहोत, आनंदाच्या शोधात आहोत. ते नित्यच आनंदी असतात, त्यांना काही शोधायची गरज नसते. तर जर जीवांनी त्यांचा संग केला तर जीव सुद्धा आनंदी होतात. पुढचं वाच. अशा मर्त्य जगामध्ये वृंदावनातील आनंदमय लीला दाखवण्यासाठी भगवंत अवतार घेतात. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी वृंदावनामध्ये होते त्यावेळी त्यांनी आपल्या गोपीमित्र गोपिका, वृंदावनातील निवासी आणि गायी यांच्याबरोबर ज्या लीला केल्या त्या पूर्ण आनंदमय होत्या. वृंदावनातील सर्व निवासी श्रीकृष्णांशिवाय इतर काही जाणतच नव्हते. इतकेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णांनी आपले पिता नंद महाराज
यांना इंद्रदेवाची पूजा करण्यापासून देखील परावृत्त केले, कारण त्यांना ही वस्तुस्थिती दाखवून द्यायची होती की लोकांनी कोणत्याही देवतांची पूजा करण्याची गरज नाही. त्यांनी भगवंताचीच पूजा करणे आवश्यक आहे, कारण त्यांचे अंतिम ध्येय भगवत धामात जाणे हे आहे. भगवान श्रीकृष्णांच्या धामाबद्दल बस भगवद्गीतेमधील बस 15व्या बस बस अध्यायाच्या हरे कृष्णा. हा, इथपर्यंत हे हरे कृष्ण. परिच्छेद संपला ना, इथं थांबूया. आणि इथं हा 5वा विषय पण पूर्ण होतोय. तर ह्या परिच्छेदामध्ये काय सांगितलंय की अशा मर्त्य जगामध्ये वृंदावनातील आनंदमयी लीला दाखविण्यासाठीच भगवंत अवतार घेतात. है ना. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी वृंदावनामध्ये होते त्यावेळी त्यांनी आपल्या गोपमित्र गोपिका वृंदावनातील निवासी, तर भगवंत कसे आनंदी आहे, है ना, हे दाखवण्यासाठीच भगवंत की ते नेहमी कसे आनंदी असतात ते अवतार घेतात वृंदावनामध्ये. आणि लीलांमधून पण आपल्याला कसं कळतं की भक्त पण आनंदी आहेत आणि भगवंत पण आनंदी आहेत. तर वृंदावन मधल्या लोकांना भगवंतांशिवाय दुसरं काही माहीतच नसतं. तर हे जे गोवर्धन लीला केली भगवंतांनी, त्याच्यामधून दाखवून द्यायचं होतं भगवानना की हे कोणत्याही देवतांची तुम्ही पूजा करू नका, त्याच्याऐवजी माझीच पूजा तुम्ही करा. तर त्याच्यामुळं काय होईल, भगवंतांची पूजा केल्यामुळं आपण भगवंतांच्या धामात जाऊ. तर ही पद्धत आहे, है ना, की आपण भगवंतांचीच पूजा, जो आपला 5वा विषय होता, है ना, की अं, भगवद्गीता वाचल्याचे परिणाम काय झाले पाहिजे, है ना. तर त्याचे परिणाम असं आहे, इथं आपल्याला कळून येतं की आपण केवळ भगवंतांचीच पूजा केली पाहिजे, इतर देवी देवतांची पूजा नाही केली पाहिजे, है ना. या 5व्यामध्ये कोणते कोणते उपमुख्य मुद्दे आले, है ना. तर पहिला आला की भगवद्गीता वाचल्याचा परिणाम. 5वा काय आपला विषय, भगवद्गीता वाचल्याचे काय परिणाम असले पाहिजे, है ना. तर पहिला आहे की आपण भगवंतांच्या शब्दाप्रमाणे वागलं पाहिजे, है ना. आणि दुसरं की अर्जुनासारखं आपण कार्य केलं पाहिजे. कशासाठी? हा, तर अर्जुनासारखं दुसरा आता मुख्य मुद्दा आहे की अर्जुनासारखं आपण कार्य केलं पाहिजे. कशासाठी? आपलं जे आध्यात्मिक धाम, हे जे लक्ष आहे, है ना, भगवंतांचं धाम, ते प्राप्त करायचं जर आपल्याला असेल, है ना, तर आपण काय केलं पाहिजे, त्या धामामध्ये जाण्यासाठी आपण अर्जुनाप्रमाणे जे ध्येय आहे आपलं, है ना, हे दुसरा मुद्दा झालाय, है ना, ते आपण पाहिला. त्याच्यानंतर मुख्य मुद्दा काय, तर हे जे सगळे धाम आहेत, है ना, तर ह्या धामांमध्ये जे जन्म मृत्यू जरा व्याधी जे आहेत, है ना, तर अशा काही अडथळे नाहीयेत, है ना, तर भगवंतांच्या धामामध्ये, है ना. त्याच्यामुळं हे धाम कसं आहे, सनातन म्हटलंय या धामाला, है ना. तर हे आपण इथं शिकलो, है ना. या धामाला सनातन म्हटलंय, भगवंतांना सनातन म्हटलंय, है ना. आणि या जीवात्म्याला पण सनातन म्हटलंय, है ना. भगवंत सांगतायत की या सनातन धामामध्ये आपण गेलं पाहिजे आणि आपला आणि त्यांचा संबंध पण शाश्वत आहे, असं सांगितलं त्यांनी, है ना. आणि मग पुढचा मुद्दा काय सांगितला त्यांनी, आपला जो धर्म आहे, है ना, तो काय आहे, जीवात्म्याचा जो धर्म आहे, तो सनातन धर्म काय आहे, सेवा करणं, है ना, भगवंतांची सेवा करणं आणि त्या धामामध्ये जाणं, है ना. हे एक त्यांनी महत्वाचा इथं मुद्दा सांगितला, चौथा मुद्दा, है ना, सेवा करणं आहे. आणि हे जे सेवा करणं आहे भगवंतांची, है ना, तर हेच आपलं सनातन धर्म आहे, है ना, हे पण त्यांनी सांगितलं. आणि भगवद्गीतेमधून जे उपदेश आहेत त्याच्यामधून काय करू शकतो, हे आपण हे जे सनातन धर्म आहे, है ना, जो आता आपण विसरलेलो आहोत, है ना, तर हे आपण सनातन धर्म या भगवद्गीतेमधून आपण समजू शकतो. हे पण इथं आतापर्यंत सांगितलं. तर हे परिणाम झाले पाहिजेत भगवद्गीता वाचल्यामुळं. आता हे 4 परिणाम आपण इथं पाहिले मुख्य. तर त्याच्यानंतर आता इथं जो 6वा अंतिम जो विषय आहे या उपोद्घाताचा, तो काय आहे की भगवद्गीतेमध्ये
हे पण तुम्हाला दिलेली आहे, पद्धती दिलेली आहे ना. कोणती पद्धती दिली आहे की तुम्ही भगवंतांचं जे धाम आहे ते तुम्ही कसं प्राप्त करू शकता. है ना? भगवंतांचं धाम जर तुम्हाला प्राप्त करायचंय, है ना, भगवंतांचं धाम म्हणजेच काय, भगवत धाम. है ना? भगवत धामाची जर तुम्हाला प्राप्ती करायची आहे तर काय, तुम्हाला कोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. है ना? तर असं या 6व्या मुख्य मुद्द्याचं नाव आहे. है ना? भगवंतांचं भगवत धाम जर तुम्हाला प्राप्त करायचंय तर तुम्ही काय केलं पाहिजे. ते इथून वाचा, सांग काय सांगतायत प्रभुपाद याच्यामध्ये. भगवान श्रीकृष्णांच्या धामाबद्दल भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे की न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. माझ्या परम धामाला सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्ती हे प्रकाशित करीत नाहीत. जे या परम धामात प्रवेश करतात ते पुन्हा कधीच या भौतिक जगतामध्ये परत येत नाहीत. या श्लोकामध्ये शाश्वत आकाशाबद्दल वर्णन करण्यात आले आहे. अर्थात आकाशाबद्दलची आपली संकल्पना भौतिक आहे आणि आकाशाचा विचार आपण सूर्य, चंद्र, तारे इत्यादींच्या संबंधात करतो. पण या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की शाश्वत आकाशामध्ये चंद्र, सूर्य किंवा अग्नीची गरज नाही, कारण आध्यात्मिक जग भगवंतापासून निघणाऱ्या दिव्य किरणांमुळे म्हणजे ब्रह्मज्योतीमुळे प्रकाशित झालेले आहे. आपण प्रयासाने इतर ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु या इतके भगवंताचे परम धामाला जाणणे अवघड नाही. या परम धामाला गोलोक असे म्हटले जाते. ब्रह्मसंहितेत 5.27-37 याचे अत्यंत सुंदर वर्णन करण्यात आले आहे. गोलोक यव निव निव सत्य खिला आत्मभूत. भगवंत नित्य गोलोकामध्ये निवास करतात. तरी सुद्धा या जगताहून आपण त्यांना गाठू शकतो आणि यासाठीच भगवंत आपल्या मूळ सच्चिदानंद विग्रह रूपामध्ये अवतीर्ण होतात. जेव्हा ते आपले स्वरूप प्रकट करतात तेव्हा ते कसे दिसतात याबद्दल तर्क करणे व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या काल्पनिक तर्कवितर्कांना टाळण्यासाठी भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा ते स्वतःच्या मूळ श्याम सुंदर रूपामध्ये अवतरित होतात. दुर्दैवाने ज्यावेळी भगवंत आपल्यापैकीचे एक महान अवतीर्ण होतात आणि एका मानवाप्रमाणे लीला करतात तेव्हा अल्पबुद्धी लोक त्यांचा उपहास करतात. परंतु असे असले तरी भगवंतांना आपण आपल्यापैकीचे एक आहोत असे समजू नये. भगवंत स्वतः सर्व शक्तिमान असल्याने ते आपल्या समक्ष स्वतःच्या मूळ रूपात प्रकट होऊन लीला करतात. त्यांच्या या लीला गोलोकामधील लीलांप्रमाणेच असतात. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत की ती पद्धती काय, तर पहिल्यांदा भगवंत आपल्या धामाबद्दल सांगतायत. भगवत धामाची पद्धती सांगण्याच्या अगोदर है ना, तर काय सांगतायत त्यांच्या धामाबद्दल की तिथं काही असं सूर्य, चंद्र वगैरे काही लागत नाही. है ना. तर तिथं काय असतो, भगवंतांच्या शरीराचाच प्रकाश असतो. है ना. भगवंतांच्या धामामध्ये आणि जे ब्रह्मन जे प्रकाश आहे है ना, त्याच्यामुळेच ते भगवंतांचं धाम प्रकाशित झालेलं असतं. त्याच्यामुळे बाकीच्या अशा गोष्टींची तिथं काही गरज वाटत नाही. तर हे जे आकाश आहे है ना, ते आध्यात्मिक असल्यामुळं है ना आपण ते समजू शकत नाही. है ना, पण भगवंतांनी इथं सांगितलंय त्याच्यामुळे आपण त्याचा स्वीकार करतो. है. तर हे जे भगवंतांचं धाम आहे हे शाश्वत आहे है ना, त्याच्यामुळे अशा गोष्टींची गरज नाहीये त्या धामामध्ये. तर ब्रह्मज्योतीमुळेच ते काय होतंय, भगवंतांपासून है ना इथं दिलंय पुढं है ना, भगवंतांपासून त्यांच्या शरीरापासून जे किरण येतात त्याच्यामुळेच हे आध्यात्मिक जग हे प्रकाशित झालेलं असतं. आणि आता आपण काय करतोय, खूप प्रयत्न करतो, खूप पैसे खर्च करतो है ना, कशाला, दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी, चंद्रावर जाण्यासाठी. तर पण भगवंतांच्या परमधामामध्ये जायचंय तर ते एवढं अवघड नाहीये असं प्रभुपाद सांगतायत या ठिकाणी. तर जे परमधाम आहे त्याला गोलोक असं पण म्हटलं जातं. आणि ब्रह्मसंहितेमध्ये श्लोक आहे तो काय की गोलोक एव निवसती अखिलात्मभूत असा श्लोक आहे. तर भगवंत नित्य या गोलोक मध्ये वास करतात है ना. तर ते या गोलोकाला सोडून जात नाही. पण हे या जगतामध्ये येतात भगवंत है ना,
असं नाही की मग ते तेव्हा तिथं नसतात, असं नाही. ते तिथं पण असतात, पण इथं काय येतात, त्यांच्या अवताराच्या रूपामध्ये येतात. असं नाही की ते जेव्हा भौतिक जगतात येतात तेव्हा ते गोलोकला नसतात, असं होत नाही. है ना? अशा प्रकारे तेव्हा ते आपले स्वरूप प्रकट करतात, तेव्हा ते कसे दिसतात याबद्दल तर्क करणे व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या काल्पनिक तर्क वितर्कांना टाळण्यासाठीच भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा ते स्वतःच्या मूळ श्यामसुंदर रूपामध्ये अवतरित होतात. तर भगवंत अवतरित होतात तर आपल्याला वाटू शकतं की बाबा मग त्यांचं मूळ स्वरूपातच ते अवतरित होतात का वेगळे होतात. तर ते मूळच स्वरूपात इथं अवतरित होतात, नाहीतर आपण भ्रमित होऊन जाऊ. म्हणून दुर्दैवाने ज्यावेळी भगवंत आपल्यापैकी एक म्हणून अवतीर्ण होतात आणि मानवाप्रमाणेच लीला करतात, है ना, तेव्हा काय करतात, लोकांना वाटतं की हे मानवच आहे, है ना? तर असं लोकांना वाटू शकतं. त्याच्यामुळे लोक त्यांचा उपहास करतात आणि त्यांना मनुष्यच समजतात, है ना, भगवंत समजत नाही, त्यांना पण सामान्यच समजतात. पुढचं वाचा. दिव्य आध्यात्मिक आकाशातील देदीप्यमान किरणांमध्ये अनंत ग्रहलोक आहेत. परमधाम कृष्ण लोकांमधून ब्रह्मज्योतीचे किरण वित्सर्जित होतात व या किरणांमध्ये आनंदमय चिन्मय असे दिव्य ग्रहलोक तरंगत असतात. भगवंत सांगतात की न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. जो या आध्यात्मिक दिव्य विश्वामध्ये जातो त्याला पुन्हा या भौतिक विश्वामध्ये येण्याची गरज नाही. भौतिक विश्वामध्ये चंद्रच काय तर अत्युच्च अशा ब्रह्मलोकामध्ये जरी आपण पोहोचलो तरी आपल्याला जन्म मृत्यू ऊर्ध्वत्व आणि व्याधी या अवस्था आढळतात. भौतिक जगातील कोणताही ग्रह या 4 अवस्थांहून मुक्त नाही. जीव हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भ्रमण करीत असतात, पण ते आपले इच्छेनुसार कोणत्याही यंत्राच्या साहाय्याने प्रवास करू शकत नाहीत. आपल्याला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचे असल्यास त्यासाठी विशेष पद्धती आहे. याचाही उल्लेख गीतेमध्ये करण्यात आला आहे. यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रता व्रता. आंतरग्रहीय प्रवासासाठी यंत्राची आवश्यकता नाही. गीता सांगते की यांती देवव्रत देवान. चंद्र, सूर्य आणि इतर उच्चस्तरीय ग्रहांना स्वर्गलोक म्हटले जाते. ग्रहमालिकांच्या उच्च, मध्य आणि निम्न अशा 3 निरनिराळ्या पातळ्या आहेत. पृथ्वी हा ग्रह मध्य पातळीमध्ये येतो. भगवद्गीता आपल्याला कोणत्याही उच्चतर ग्रहावर देवलोक अत्युत्तमपणे कसे जावे याबद्दल सांगते की यांती देवव्रता देवान. एखाद्याने विशिष्ट ग्रहावरील विशिष्ट अशा देवतेची उपासना करावी आणि याप्रमाणे चंद्र, सूर्य किंवा इतर कोणत्याही उच्चतर ग्रहाची प्राप्ती करावी. धन्यवाद. तर आता एक काय सांगतायत, 2 परिच्छेद आपण वाचले इथं. त्याच्यामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद की दिव्य आध्यात्मिक आकाशातील दैदिप्यमान किरणांमध्ये अनंत ग्रहलोक आहेत. या आकाशामध्ये खूप ग्रहलोक आहेत. परमधाम कृष्ण लोकातून मधून ब्रह्मज्योतीचे किरण उत्सर्जित होतात व या किरणामध्ये आनंदमय चिन्मय असे दिव्य ग्रहलोक तरंगत असतात. भगवंत सांगतात की न तद्भासयते सूर्यो न शशांक पावक यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यातून आपल्याला कळालं की भगवंतांचं जे धाम आहे ते कशामुळे तिथं सूर्य चंद्राची वगैरे गरज नाहीये. तिथं भगवंतांच्या शरीराचा प्रकाश म्हणजेच ब्रह्मज्योतीचा प्रकाश आहे, त्याच्यामुळेच तिथं काय होतोय तर उजेड आहे, तिथं प्रकाश आहे. या भौतिक जगतामध्ये आपण कुठं पण जरी ब्रह्माच्या जरी लोकामध्ये गेलो आपण, है ना, तरी पण तिथं काय होणार आहे, आपला जन्म मृत्यू जरा व्याधी, है ना, वृद्धत्व आणि व्याधी हे सगळं आपल्याला असणारच आहे, है ना. असं कोणता पण ग्रह नाहीये की शायद जन्म मृत्यू जरा व्याधी पासून तो मुक्त आहे. त्याच्यामुळे तिथं जाऊन काही फायदा नाही, है ना. पुन्हा म्हणतायत की ते जीव हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भ्रमण करीत असतात, पण ते आपल्या इच्छेनुसार कोणत्याही यंत्राच्या साह्याने प्रवास करू शकत नाही. जीव भ्रमण करतो पण ते आपल्या इच्छेनुसार नाही. तर काय आहे तर त्याच्या कर्मानुसार, है ना, तो प्रवास करण्यास तसं त्याला भाग पडतो, है ना, त्याची इच्छा असते असं नाही.
आपल्याला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचे असल्यास त्यासाठी विशेष पद्धती आहे. आपल्याला ते काय यान पण विशेष असतं. आपल्या सर्वसामान्य विमानानं आपण नाही जाऊ शकत है ना, एका ग्रहावरून दुसऱ्या. त्यांचं ते रॉकेट सारखं वेगळं यान असतं, विशिष्ट पद्धत असते थोडक्यात है ना. तर हे सगळं भगवद्गीतेत सांगितलंय की कसं एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर आपण जाऊ शकतो. चंद्र, सूर्य, इतर उच्चस्तरीय ग्रहांना स्वर्गलोक म्हटलंय यांना सगळ्यांना. ग्रह मालिकेच्या उच्च, मध्य, निम्न अशा 3 निरनिराळ्या पातळ्या आहेत. मध्य, स्वर्ग आणि उच्च. तर भगवद्गीता आपल्याला कोणत्याही उच्चतर ग्रहावर अत्यंत सहजपणे कसे जावे याबद्दल सांगते. जसं देवतांच्या ग्रहावर जाणं, पितरांच्या ग्रहावर जाणं, आणि उच्चतर ग्रहामध्ये जाण्याचे उदाहरण. तर आपण कुणाची उपासना करावी, कुणाची करू नये, हे सगळं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढं असं तरी पण भगवद्गीता आपल्याला भौतिक जगातील कोणत्याही ग्रहावर जाण्याचा सल्ला देत नाही. कारण जरी भौतिक जगातील अत्युच्च अशा ब्रह्मलोकामध्ये आपण कोणत्याही यांत्रिक साधनांच्या साहाय्याने 40,000 वर्षाचा प्रवास करून गेलो तरी आपल्याला जन्म, मृत्यू, जरा आणि आदी हे भौतिक ताप आढळतीलच. परंतु जो सर्वोच्च अशा कृष्ण लोकांची किंवा आध्यात्मिक विश्वातील इतर कोणत्याही ग्रहलोकाची प्राप्ती करतो त्याला हे भौतिक ताप त्या ठिकाणी आढळणारच नाहीत. आध्यात्मिक विश्वातील इतर ग्रह लोकांमध्ये जे सर्वोच्च लोक आहे त्याला गोलोक वृंदावन म्हटले जाते व हे आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण यांचे मूळ निवासस्थान आहे. हे सर्व ज्ञान भगवद्गीतेमध्ये देण्यात आले आहे आणि यातील उपदेशाद्वारे आपण या भौतिक जगतातून सुटून खऱ्या आनंदमय अशा आध्यात्मिक विश्वातील जीवनाला सुरुवात कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे. तर आता या ठिकाणी भगवद्गीता जे आहे है ना, ते काय करणार आहे, भौतिक जगतातील कोणत्याही ग्रहावर आपल्याला जाण्याचा सल्ला देत नाही. जरी ती पद्धती इथं सांगितली असती है ना, की काय केलं पाहिजे या ग्रहावर जाण्यासाठी, पण भगवद्गीतेचं तसं मत नाहीये. कारण जरी भौतिक जगतातील अत्युच्च अशा ब्रह्मलोकामध्ये आपण कोणत्याही यांत्रिक साधनाच्या साह्याने है ना, जरी आपण ब्रह्मलोकामध्ये जरी गेलो तरी काय, तिथं पण आपल्याला जन्म, मृत्यू आणि जरा व्याधी असणारच आहेत है ना. माग पण हा मुद्दा सांगितलाय मागच्या परिच्छेदामध्ये है ना. परंतु जो सर्वोच्च अशा कृष्ण लोकाची किंवा आध्यात्मिक विश्वातील इतर कोणत्याही ग्रहलोकाची प्राप्ती करतो त्याला हे भौतिक ताप त्या ठिकाणी आढळणारच नाही है ना. तर म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये पण वेगवेगळे लोक आहेत हे आपल्याला इथं समजते. त्या आध्यात्मिक जगतामध्ये जे सर्वोच्च लोक आहेत ते कोणतं आहे, कृष्ण लोक है ना. आणि इतर पण जे लोक आहेत म्हणजे कोणाचे, नरसिंहाचे, वामनाचे है ना, कुर्माचे है ना. तर हे आहे इतर लोक, रामाचं है ना. हे इतर आध्यात्मिक लोक आहेत है ना. तर कुठं जरी गेलो आपण, सगळ्यात जे श्रेष्ठ आहे कृष्ण लोकात पण गेलो किंवा अन्य जे आहे रामाचं लोक आहे है ना, आणि अन्य जे इतर अवतारांचे जे लोक आहेत, तर तिथं जरी आपण पोहोचलो है ना, त्या ग्रहांवर जरी पोहोचलो या विश्वामध्ये, तरी पण काय होणार, ते आपल्याला आढळणार नाहीये कारण ते आध्यात्मिक जग आहे. आध्यात्मिक विश्वातील इतर ग्रह लोकांमध्ये जे सर्वोच्च लोक आहे त्याला गोलोक वृंदावन म्हटलं जातं. कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावन हे सर्वोच्च आहे. हे आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण यांचे मूळ निवासस्थान, सगळ्यात मूळ त्यांचं घर आहे. हे सर्व ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि यातील उपदेशाद्वारे आपण या भौतिक जगातून सुटून खऱ्या आनंदमयी अशा आध्यात्मिक विश्वातील जीवनाला सुरुवात कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे. इथं काय सांगितलं की आपण आनंदमयी जीवन कसं जगायला सुरुवात केली पाहिजे या उपदेशांद्वारे है ना, भौतिक जगातून आपण मुक्त होऊ. तर असं गीतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचं वाचा. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायामध्ये
भौतिक जगाचे वास्तविक वर्णन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी भगवंत सांगतात की ऊर्ध्वमूलमदं शाखामशस्ततः प्राहुरयोऽयं छंदाशी यश पर्णानि यस्त वेद स वेदवित. या ठिकाणी भौतिक जगाची तुलना एका वृक्षाशी केली आहे. त्याची मुळे वर आणि शाखा खाली आहेत. आपल्याला मुळे वर असणाऱ्या वृक्षाचा अनुभव आहे. जर मनुष्य नदी तीरावर किंवा तलावावर तीरावर उभा राहिला तर पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला वृक्ष त्याला उलटा दिसेल. अशा वृक्षाच्या फांद्या खाली तर मुळे वर दिसतील. याचप्रमाणे भौतिक जगत सत्याची छाया आहे. छायामध्ये सत्यता अथवा वास्तविकता नसते, पण छायेवरून आपल्याला सत्याच्या आणि वास्तविकतेच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते. वाळवंटामध्ये पाणी नसते, पण मृगजळावरून आपल्याला पाणी नावाची गोष्ट अस्तित्वात आहे याची जाण होते. भौतिक जगामध्ये पाण्याचा अभाव आहे, आनंदाचा अभाव आहे, पण पाणीरूपी वास्तविक आनंद हा आध्यात्मिक जगतामध्ये आहे. इथं काय सांगतात की ह्या भौतिक जगताची तुलना एका वृक्षाशी केलेली आहे, पण तो वृक्ष कसा आहे? उलटा आहे. ह्याच्यामधून काय सांगायचं की तो वृक्ष उलटा आहे असं त्यांनी का दिलंय? ऊर्ध्व मूल, त्याचे मुळं काय वर आहेत. ऊर्ध्व म्हणजे वर, आणि त्याचे मुळं वर आहेत, आणि अधशाखा म्हणजे त्याच्या जे शाखा आहेत, फांद्या आहेत है ना, ते कुठं पसरल्यात? खाली पसरल्यात, म्हणजे उलटा आहे. त्याच्यातून त्यांना सांगायचंय की हे तर ह्या भौतिक जगतामध्ये हे सत्य आहे है ना, पण इथं काय आहे? ही छाया आहे त्या सत्याची है ना. छाया असल्यामुळं काय, तर ती जी सत्यता आहे ती वास्तविकता नाही, पण छायावरून आपल्याला सत्याच्या आणि वास्तविकतेच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते. पण ही जी छाया म्हणजे काय, तर भौतिक जगत आहे ना, ही छाया म्हटलंय प्रभुपादांनी सत्याची. पण छायेवरून आपल्याला सत्याची आणि वास्तविकतेची जाणीव होऊ शकते. छायेवरून कसं आपल्याला जाणीव होणार? कारण आता समजा मी इथं आहे आणि माझी अशी छाया सावली इकडे पडलेली आहे, आणि तिकडून एक व्यक्ती फक्त त्या सावलीलाच बघतोय आणि मला तो बघू शकत नाही है ना, तेव्हा काय समजणं बरोबर आहे की तुझे हे बघतोयस छाया है ना, तर छाया जेव्हा तू बघतोस तेव्हा काय, ती छाया कुणाची आहे? ती जी वस्तू आहे तिथं ती अस्तित्वात आहे है ना. छाया जरी आपण आपल्याला दिसली नाही, तिला आपण पकडू शकत नाही छायेला, तरी पण त्या व्यक्तीला आपण पकडू शकतो. हे तिथं सांगितलंय की जसं मृगजळ आहे म्हणजे खरं पाणी कुठं तर आहे है ना, तसं छाया आहे म्हणजे खरं अस्तित्व पण तिथं आहे है ना, तेव्हाच ती छाया आहे. खरं अस्तित्व एखाद्या व्यक्तीचं तिथं नसेल तर ती छाया नसलीच असती. तर हे जे भौतिक जगत आहे ह्याची प्राप्ती आपण कशी करून घ्यावी हे भगवंत आता या श्लोकात सांगतायत. वाचा. भगवंत आपल्याला वैकुंठ जगताची प्राप्ती पुढील पद्धतीने करून घेण्याचे सुचवितात. भगवद्गीता 15.5 निर्माण्य मोहा जितसंग दोषा अध्यात्मनिक्ता विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सज्ञे गच्छन्त्य मूढा पदम योयम तत पदम अयोयम किंवा शाश्वत जगताची प्राप्ती फक्त या निर्माण मोह आहे तोच करू शकतो. याचा अर्थ काय आहे? आपण सर्वजण विविध उपाधींच्या मागे लागलो आहोत. कुणाला साहेब बनायचे आहे, कुणाला मालक बनायचे आहे, कुणाला अध्यक्ष, तर कुणाला श्रीमंत, तर कुणाला राजा, कुणाला काय बनायचे इच्छा असते. जोपर्यंत आपण या उपाधीवर आसक्त असतो तोपर्यंत आपण या शरीरावर आसक्त असतो. कारण या उपाधी फक्त शारीरिक स्तरावरच लागू पडतात, पण आपण म्हणजे हे शरीर नाही हे जाणून घेणे आध्यात्मिक साक्षात्काराची पहिली पायरी आहे. आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या संसर्गात आहोत, पण भगवत भक्तीद्वारे आपण यातून अनासक्त झाले पाहिजे. जर आपण भगवत भक्तीमध्ये आसक्त झालो नाही तर आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपासून अनासक्त राहूच शकत नाही. उपाधी आणि आसक्ती ही आपल्याला कामवासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळेच असते. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत सनातन धाम किंवा भगवत धामामध्ये आपण
प्रवेश करू शकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भ्रामक भौतिक उपभोगाच्या आकर्षामुळे जो गोंधळून जात नाही आणि जो भगवत सेवेमध्ये रत झाला आहे, तोच अशा अविनाशी शाश्वत धर्माची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थित झालेला सहजपणे धामाची प्राप्ती करू शकतो. हम्म. तर आपण इथं थांबूया. है ना. आज